नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ॲनालिसिस या आपल्या यूट्यूब आणि टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपण कंबाईन राज्यसेवा पूर्व मुख्य परीक्षा रिव्हिजन लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण इंडियन पॉलिटी हा जो सब्जेक्ट आहे तर तो सब्जेक्ट आपण पाहत आहोत. त्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत 11 महत्त्वाचे टॉपिक जे आहेत तर ते टॉपिक पूर्ण केलेले आहेत. आज आपण 12वा आणि 13वा जो टॉपिक आहे संसदीय प्रणाली आणि संघराज्य प्रणाली म्हणजे इतर जे काही महत्त्वाचे 2 टॉपिक आहेत ते आपण आज पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण आपली ही जी लेक्चर सिरीज आहे रिव्हिजन लेक्चर सिरीज ती आपल्या MPSC ॲनालिसिस ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलवर आणि MPSC ॲनालिसिस या यूट्यूब चॅनलवर अपलोड करत आहोत. तुम्हाला या या ऑडिओ क्लिपबरोबरच त्याची जी काही लिंक आहे आपल्या टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल या दोन्हींचीही लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेलच. आमच्या या टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल दोन्ही चॅनलला जॉईन करा, तुमच्या मित्रांना सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या ज्या काही सूचना असतील त्यासुद्धा तुम्ही आमच्यापर्यंत पोचवू शकता. तर आता आपण सुरू करत आहोत. बघा, आता संसदीय प्रणाली हा टॉपिक आपण पाहत आहोत. तर भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र आणि राज्य या दोघांमध्ये पण काय केलेले आपण संसदीय प्रणालीच्या सरकारची तरतूद आहे. बरोबर, म्हणजे केंद्रामध्ये पण आपण पाहिलं संघराज्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशी 2 सरकार आहेत. ठीक आहे, तर केंद्र आणि राज्य या दोघांमध्येही संसदीय प्रणाली अशा पद्धतीची शासन व्यवस्था अस्तित्वात आहे. मग केंद्रामध्ये कोणती कलमं आहेत अशी आणि राज्यामध्ये कोणती कलमे आहेत? तर केंद्रामध्ये कलम 74 आणि कलम 75 हे केंद्रातील संसदीय प्रणालीशी संबंधित आहेत. तर राज्यामध्ये कलम 163 आणि कलम 164 हे राज्यातील विधिमंडळ प्रणाली किंवाच त्यालाच संसदीय प्रणाली असंही म्हटलं जातं त्याच्याशी संबंधित आहेत. परीक्षेला यावर अनेक वेळा प्रश्न विचारलेला आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये संसदीय प्रणालीशी संदर्भात कोणती कलम आहेत असा प्रश्न अनेक वेळा विचारलेला आहे. तर आपल्याला ते माहिती पाहिजे. त्यानंतर आता आपण पाहूयात की कार्यकारी मंडळ म्हणजेच गव्हर्नमेंट सरकार आणि विधिमंडळ म्हणजेच केंद्रामध्ये पार्लमेंट असेल, राज्यामध्ये विधिमंडळ असेल. तर हे कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ यांच्यातील संबंधाच्या आधारे म्हणजे त्यांच्यामधला संबंध कसा आहे, त्यांच्यामध्ये क्लिअर सेपरेशन आहे का, ते एकमेकावर अवलंबून आहेत, या अनुषंगाने कोणत्याही आधुनिक लोकशाही सरकारचे संसदीय आणि अध्यक्षीय असे 2 प्रकार पडतात. म्हणजेच लोकशाही शासन व्यवस्था या लोकशाही शासन व्यवस्थेचे 2 प्रकार पडतात. कोणते 2 प्रकार? संसदीय लोकशाही आणि अध्यक्षीय लोकशाही. ओके, तर भारतामध्ये तुम्हाला माहिती आहे संसदीय लोकशाही आहे, तसं अमेरिकेमध्ये अध्यक्षीय लोकशाही आहेत. तर संसदीय प्रणाली म्हणजे काय किंवा संसदीय लोकशाही म्हणजे काय की ज्या प्रणालीमध्ये धोरणे आणि कृतीसाठी कार्यकारी विभाग हा विधिमंडळाला किंवा कायदे मंडळाला उत्तरदायी असतो, ती संसदीय प्रणाली असते म्हणजे संसदीय लोकशाही. तर संसदीय लोकशाहीचं महत्त्वाचं तत्त्व काय आहे की कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळाला जबाबदार असतं. ओके, त्याच्या कार्यकालाबाबत घटनात्मक या उलट आता आपण हे पाहूयात की याच्या उलट अध्यक्षीय व्यवस्थेमध्ये काय असतं. तर अध्यक्षीय प्रणालीमध्ये धोरणे आणि कृतीसाठी कार्यकारी विभाग जो असतो तर तो विधिमंडळाला किंवा कायदे मंडळाला उत्तरदायी नसतो. म्हणजेच त्यांच्या कार्यकालाबाबत घटनात्मकदृष्ट्या ते विधिमंडळापासून किंवा कायदे मंडळापासून स्वतंत्र असतात. म्हणजे कायदे मंडळाची मुदत संपली म्हणजे सरकारची मुदत संपते असं होत नाही. हे कुठं? अध्यक्षीय लोकशाहीमध्ये. आता आपण दोन्हीमधला जो फरक आहे तर तो फरक पाहिलेला आहे. आणि संसदीय लोकशाही आहे तर ती कोणत्या देशामध्ये आहे? ब्रिटन या देशामध्ये आहे. भारतामध्ये पण आपण ब्रिटनपासून प्रेरणा घेऊनच एक प्रकारे आपल्या देशामध्ये संसदीय लोकशाही निर्माण केलेली आहे. आणि अध्यक्षीय लोकशाही कुठं आहे? तर अध्यक्षीय लोकशाही ही अमेरिका या देशामध्ये आहे. तर आता आपण पुढचे जे टॉपिक आहे त्याच्यामध्ये ते पाहूयात. आता ही संसदीय जी शासन व्यवस्था आहे त्यालाच आणखी वेगवेगळी नावं आहेत. कोणकोणती नावं आहेत? मंत्रिमंडळ सरकार, उत्तरदायी सरकार, वेस्टमिन्स्टर पद्धतीचं सरकार असंही म्हटलं जातं. वेस्टमिन्स्टर का म्हटलं जातं? तर ब्रिटनमध्ये संसद भरण्याची जी काही जागा आहे त्या जागेला वेस्टमिन्स्टर असं म्हटलं जातं आणि त्याच्यावरून ती संसदीय व्यवस्था म्हणजेच वेस्टमिन्स्टर व्यवस्था असं त्याला म्हटलं जातं. आणि जगामध्ये इतर ठिकाणी मग जिथं जिथं संसदीय व्यवस्था आहेत त्या ठिकाणाला किंवा त्या व्यवस्थेला वेस्टमिन्स्टर असंच नाव दिलेलं आहे. त्यानंतर पाहता ही प्रणाली कोणत्या कोणत्या देशात आहे तर आपण पहिला देश तर पाहिलेला आहे ऑलरेडी. संसदीय प्रणाली हा चॅप्टर आपण पाहतोय. त्याच्यामध्ये ब्रिटनमध्ये तर पाहिलेले आहे आपण. आणखी कोणते देश आहेत पहा? जपान, कॅनडा, भारत या महत्त्वाच्या देशांमध्ये ही संसदीय शासन व्यवस्था आढळते. या उलट अध्यक्षीय जी आहे
अध्यक्षीय लोकशाही, तर त्या अध्यक्षीय लोकशाहीमध्ये उत्तरदायी नसलेले किंवा संसदीय नसलेले किंवा स्थिर कार्यकारी प्रणालीचे सरकार असं म्हटलं जातं. उत्तरदायी नसलेले याचा अर्थ काय, तर आता आपण पाहिलं की कार्यकारी मंडळ कायदेमंडळाला उत्तरदायी नसतं. संसदीय नसलेले, अर्थात संसदीयचा अर्थच आहे की उत्तरदायी असलं पाहिजे. जर हे संसदीय नाही याचा अर्थ हे जबाबदार नाही आहे. त्यानंतर स्थिर कार्यकारी प्रणालीचे, असं का म्हटलेलं आहे स्थिर कार्यकारी प्रणालीचे सरकार, तर याच्यामध्ये कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार नसल्यामुळं कायदेमंडळ जे आहे तर ते अविश्वासाचा ठराव आणून कार्यकारी मंडळाला बरखास्त करू शकत नाही. बरोबर, भारतामध्ये जसं संसद जे आहे किंवा लोकसभा आहे सरकारला अविश्वासाचा ठराव आणून काढून टाकू शकते, बरखास्त करू शकते, तशा पद्धतीचा ठराव अध्यक्षीय लोकशाहीमध्ये आणता येत नाही. त्यामुळेच त्याला काय म्हटलं जातं, स्थिर कार्यकारी प्रणालीचे सरकार असं म्हटलं जातं. हे अध्यक्षीय लोकशाहीचे नाव आहेत, उत्तरदायी नसलेले, संसदीय नसलेले, स्थिर कार्यकारी प्रणालीचे सरकार. मग ही अध्यक्षीय लोकशाही कोणत्या कोणत्या देशात आहे पहा, अमेरिका, ब्राझील, रशिया, श्रीलंका या महत्त्वाच्या देशामध्ये ती अस्तित्वात आहे. आपल्यासाठी एक्झाम्पल फार फार महत्त्वाचे आहेत, परीक्षेला अनेक वेळा विचारलं जातं. संसदीय लोकशाही पहा, ब्रिटन, जपान, कॅनडा, भारत या देशामध्ये आहे, तर अध्यक्षीय लोकशाही ही अमेरिका, ब्राझील, रशिया, श्रीलंका यांसारख्या देशामध्ये आढळते. आता सर आयवर जेनिंग आहेत, तर त्यांनी एक प्रकारे याचं वर्णन काय केलेलं आहे पहा, संसदीय प्रणालीमध्ये ते म्हणतात मंत्रिमंडळ हा सत्तेचा गाभा असल्याने त्याला एक प्रकारे ते मंत्रिमंडळ प्रणाली, त्यालाच कॅबिनेट सिस्टीम असंही म्हटलं जातं. तर कॅबिनेट याच्यामध्ये महत्त्वाचं असतं, त्याच्यावरून त्यांनी त्याला कॅबिनेट सिस्टीम किंवा काउन्सिल ऑफ मिनिस्टर सिस्टम अशा पद्धतीचं त्याला नाव दिलेलं आहे. तर याच्यामध्ये नक्की काय होतं पहा, की मंत्रिमंडळ आणि मंत्रिमंडळ म्हणजेच ॲक्च्युली कार्यकारी विभाग, गव्हर्नमेंट हे संसदेला उत्तरदायी असते आणि जोपर्यंत संसदेचा विश्वास आहे तोपर्यंत ते अधिकारपदावर राहू शकतं. म्हणजेच इथं सरकार हे संसदेला जबाबदार असतं, म्हणजेच उत्तरदायी असतं, म्हणूनच त्याला उत्तरदायी सरकार असं पण म्हटलं जातं. आणि मग अशा एक्सप्लेनेशननुसार आपण पाहिलेले आहे की संसदीय प्रणालीची सुरुवात झाली त्यावेळेला ब्रिटिश संसदेच्या स्थानावरून त्याला वेस्टमिनिस्टर स्वरूपाचं सरकार असं म्हटलं जातं. ओके, तर आता आपण पुढं पाहूया त्याच्या संदर्भात. पूर्वी जे काही ब्रिटिश घटनातज्ञ किंवा राजकीय तज्ज्ञ जे आहेत तर ते काय म्हणायचे, कॅबिनेटच्या संदर्भात पंतप्रधानाला समानातील प्रथम असं म्हणत असायचे. बरोबर आहे, म्हणजे पंतप्रधान जो आहे तर पंतप्रधान आणि त्याच्याबरोबर असलेलं मंत्रिमंडळ यांच्यामध्ये पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे समानच दर्जाचे आहेत, परंतु या समानातील पहिला म्हणून पंतप्रधानाला ते समानातील प्रथम असं म्हणायचं. परंतु अलीकडच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की मंत्रिमंडळाच्या तुलनेमध्ये पंतप्रधानांचे अधिकार, प्रभाव, स्थान यांच्यामध्ये खूप वाढ झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्याची भूमिका जी आहे तर ती भूमिका प्रभावशाली बनलेली आहे. आणि त्यामुळं मग काय अलीकडच्या काळातले जे राजकीय विश्लेषक आहेत, कोणकोणते, क्रॉसमॅन असेल, मॅकिनटॉश असेल, तर यांनी संसदीय लोकशाही प्रणालीलाच पंतप्रधान प्रणाली असं नाव दिलेलं आहे. आणि बरोबर भारताच्या संदर्भात पण हे जे आहे तर ते हे लागू होतं. आता आपण पाहूयात की संसदीय सरकारची जी काही वैशिष्ट्ये आहेत तर ती वैशिष्ट्ये आता आपण पाहणार आहोत. मग पहा तुम्ही आता संसदीय सरकारची कोणकोणती वैशिष्ट्ये असतात, तर पहिलं म्हणजे नाममात्र आणि वास्तव कार्यकारी विभाग. नाममात्र म्हणजे कोण, राष्ट्रपती हा तुम्हाला माहिती आहे की आपल्या देशाचा नाममात्र कार्यकारी प्रमुख आहे, त्यालाच कायदेशीर किंवा पदाने प्रमुख असतो. बरोबर आहे, नामधारी प्रमुख आहे, पण पंतप्रधान हा प्रत्यक्ष कार्यकारी प्रमुख किंवा वास्तविक प्रमुख असतो. बरोबर आहे, त्यामुळे राष्ट्रपती हा राष्ट्राचा प्रमुख असतो, तर पंतप्रधान हा सरकारचा प्रमुख असतो. आणि एक प्रकारे राष्ट्रपतींना त्यांची कामे करण्यासाठी, सहाय्य करण्यासाठी, सल्ला देण्यासाठी, कशासाठी पहा, राष्ट्रपतींना त्यांची कामे करण्यास, सहाय्य करण्यासाठी, सल्ला देण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ असेल, अशी तरतूद आपण कोणत्या कलमामध्ये केलेली, कलम 74 मध्ये ते केलेली आहे. आणि यामुळेच एक प्रकारे मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला हा राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो, म्हणजे राष्ट्रपती स्वतंत्र काम करू शकत नाही, राष्ट्रपतींनी पंतप्रधानांसहित मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानंच काम करणं अपेक्षित आहे. हे कोणत्या कलमामध्ये दिलेले, घटनेच्या कलम 74 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर आता आपण पुढं पाहूया. पुढं दुसरं वैशिष्ट्य कोणतं आहे पहा, संसदीय सरकारचं किंवा संसदीय लोकशाहीचं, बहुमत असलेल्या पक्षाचं सरकार. म्हणजे लोकसभेत, प्रिसाइजली लोकसभेमध्ये ज्या पक्षाला बहुमत मिळेल तो राजकीय पक्ष सरकार स्थापन करतो. मग त्या पक्षाच्या नेत्याला कोण करतात नियुक्त, तर राष्ट्रपती त्या पक्षाच्या नेत्याला पंतप्रधान पदावर नियुक्त करतो आणि त्या पंतप्रधानाच्या सल्ल्यावरून मग राष्ट्रपती इतर मंत्र्यांची जी आहे तर ती नियुक्ती करत असतात. आता ज्यावेळी कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळत नाही तेव्हा सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रपती पक्षांच्या युतीला पाचारण करतात किंवा आघाड्यांना, ठीक आहे, युती असेल, आघाडी असेल तर त्या आघाड्यांना पाचारण करतात. आता तिसरी महत्त्वाची जे काही वैशिष्ट्य आहे त्याचं ते आहे सामूहिक जबाबदारी.
तर हे एक प्रकारे संसदीय शासन व्यवस्थेचा पायाभूत तत्व आहे. म्हणजे सामूहिक जबाबदारीशिवाय संसदीय लोकशाही अस्तित्वात असू शकत नाही. म्हणजे एक प्रकारे मंत्री हे सामूहिकरित्या सर्वसाधारणपणे संसदेला आणि विशेषतः लोकसभेला उत्तरदायी असतात. कलम 75 मध्ये ही तरतूद केलेली. कलम 74ला आपण पाहिलं की राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांसहित मंत्रिमंडळ अस्तित्वात असतं. कलम 75 मध्ये काय सांगितलेलं आपण, मंत्री सामूहिकरित्या सर्वसाधारणपणे संसदेला आणि विशेषतः लोकसभेला उत्तरदायी असतात आणि एक प्रकारे ते संघ एक टीम म्हणून काम करतात. ते एकत्रितरित्या काम करतात, एकत्रितरित्या बुडतात. म्हणजेच लोकसभा अविश्वासाचा ठराव मंजूर करून मंत्रिमंडळाला त्यांच्या पदावरून हटवू शकते. यालाच सामूहिक जबाबदारीचं तत्व असं म्हटलं जातं. म्हणजे एकटा मंत्री जाऊ शकत नाही, गेला तर पूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त होऊ शकतं. आता पुढचं जे महत्त्वाचं त्याचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे राजकीय एकजिन्सीपणा. तर आपल्याला माहिती आहे सामान्यतः एका मंत्रिमंडळामध्ये असलेले जे काही किंवा एका सरकारमधले जे असलेले सदस्य तर ते एका राजकीय पक्षाचे असतात. जरी एखाद्या राजकीय पक्षाचे नसतील, एखाद्या आघाडीचे किंवा एखाद्या युतीचे असतील की जी अनेक पक्षांनी मिळून बनलेली आहे, तरी कॉमन मिनिमम प्रोग्राम किमान समान कार्यक्रम या कार्यक्रमाच्या झेंड्याखाली ते एक प्रकारे एकत्र आलेले असतात आणि त्यानुसार त्यांचे जे राजकीय विचारसरणी जी आहे तर ते एक प्रकारे एकजिन्सीपणा असतो आणि त्या सरकारमध्ये मंत्री सर्वानुमतीला बांधलेला असतात. म्हणजे सर्वांच्या सहमतीनं निर्णय घेतले जातात. आता पुढचं जे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे दुहेरी सदस्यत्व. मंत्री विधिमंडळाचे व कार्यकारी विभाग या दोहोंचे सदस्य असतात. म्हणजेच एक प्रकारे आपल्याला माहिती आहे की संसद आणि सरकार या दोघांमध्ये तो प्रतिनिधी असतो. ठीक आहे. म्हणजेच संसद सदस्य असल्याशिवाय कोणताही व्यक्ती मंत्री बनवू शकत नाही. आता याला अपवाद म्हणजे एक महत्त्वाची तरतूद आहे की एखादा व्यक्ती मंत्री बनवू शकतो, परंतु त्याला 6 महिन्याच्या आतमध्ये कोणत्याही सभागृहाचं भारताच्या संदर्भात, ठीक आहे, भारताच्या संदर्भात कोणत्याही सभागृहाचं, ब्रिटनच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे पंतप्रधान हा फक्त जो आहे तो ब्रिटनमध्ये हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजेच भारताच्या संदर्भात असं लोकसभा त्याचाच फक्त असला पाहिजे. पण भारतामध्ये मात्र कशी सिस्टीम आहे, तर भारतामध्ये राज्यसभा किंवा लोकसभा या दोन्ही सभागृहातील कोणत्याही सभागृहाचा सदस्य असेल तरी तो पंतप्रधान होऊ शकतो. तर राजकीय दुहेरी सदस्यत्वासंदर्भात आपण हे वैशिष्ट्य पाहिलेलं आहे की तो विधिमंडळाचा किंवा संसदेचा सदस्य असलाच पाहिजे तरच तो मंत्री होऊ शकतो आणि तो तसा सदस्य नसेल तर 6 महिन्याच्या आत त्याला काय करावं लागतं, मंत्री म्हणून सदस्य म्हणून निवडून यावं लागतं. आता पुढचं जे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पंतप्रधानांचे नेतृत्व. तर संसदीय लोकशाहीमध्ये सरकारमध्ये पंतप्रधान ची जी भूमिका आहे तर ती भूमिका महत्त्वाची असते. तो मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो, संसदेचा प्रमुख असतो, सत्तारूढ पक्षाचा प्रमुख असतो आणि या सगळ्या कामकाजात त्याची भूमिका जी आहे तर ती अत्यंत महत्त्वाची असते. आता पुढचं जे वैशिष्ट्य आहे संसदीय लोकशाहीचं ते म्हणजे कनिष्ठ सदन विसर्जित करणे. कनिष्ठ सदन म्हणजे भारतासंदर्भात आपल्याला माहिती आहे वरिष्ठ सदन आहे राज्यसभा आणि कनिष्ठ सदन आहे लोकसभा आणि पहिलं सभागृह आहे लोकसभा, दुसरे सभागृह आहे राज्यसभा. ह्या संकल्पना ज्या आहेत या संकल्पना आपण व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. पहा तुम्ही, पहिलं सभागृह म्हटलं की लोकसभा, दुसरं सभागृह म्हटलं की राज्यसभा. पण वरिष्ठ कनिष्ठच्या संदर्भात पहा, वरिष्ठ सभागृह हे राज्यसभा आहे, कनिष्ठ सभागृह हे लोकसभा आहे. मग कनिष्ठ सभागृह जे आहे तर ते कनिष्ठ सभागृह संसदीय लोकशाहीमध्ये विसर्जित करता येतं. मग कोण विसर्जित करतं, तर पंतप्रधानांच्या शिफारसीवरून राष्ट्रपती संसदेचे कनिष्ठ सभागृह म्हणजेच लोकसभा विसर्जित करू शकतात. एक प्रकारे लोकसभेची मुदत संपण्यापूर्वीच पंतप्रधान लोकसभा विसर्जित करून नव्याने निवडणुका घ्याव्यात अशा प्रकारचा सल्ला राष्ट्रपतींना देऊ शकतात. आता संसदीय प्रणालीमध्ये कार्यकारी विभागाला म्हणजेच गव्हर्नमेंटला विधिमंडळ विसर्जित करण्याचा अधिकार असतो. आता हे आपण पाहिलेलं आहे. आणि शेवटचं जे महत्त्वाचं संसदीय सरकारचं किंवा संसदीय शासन व्यवस्थेचं जे काही वैशिष्ट्य आहे तर ते कोणतं आहे, गुप्तता. तर हे अतिशय म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये सिक्रेसी असं म्हटलं जातं. तर 1-2 वर्षापूर्वी जी कंबाईन पूर्व परीक्षा झाली होती तर त्याच्यामध्ये हे महत्त्वाचा प्रश्न याच्यावर विचारलेला आहे की संसदीय लोकशाहीचं खालीलपैकी कोणतं महत्त्वाचं तत्व आहे आणि त्याच्यामध्ये बरोबर उत्तर जे आहे तर ते म्हणजे सिक्रेसी, गुप्तता, हे बरोबर उत्तर त्याच्यामध्ये दिलेलं होतं. तर सिक्रेसी काय असते किंवा गुप्तता काय असते, तर मंत्री कामकाज गुप्त ठेवण्याच्या तत्वावर काम करतात. त्यांचे निर्णय, धोरणे, प्रक्रिया याविषयीची माहिती उघडपणे मांडू शकत नाहीत. पदभार स्वीकारण्यापूर्वी ते गुप्ततेची शपथ घेतात आणि त्यांना ही गुप्ततेची शपथ कोण देतं, तर त्यांना ही गुप्ततेची शपथ राष्ट्रपती देत असतात. ओके. तर आता आपण संसदीय सरकारची सर्व वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. आता आपण अध्यक्षीय सरकारची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. मग
भारतीय राज्यघटनेपेक्षा किंवा ब्रिटनच्या राज्यघटनेपेक्षा वेगळी अशी अध्यक्षीय शासन व्यवस्था जी आहे तर ती अमेरिकन राज्यघटना त्या पद्धतीची आहे. तर त्याची कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत पाहू आपण. पहिलं वैशिष्ट्य, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा राष्ट्राचा प्रमुख आणि सरकारचा प्रमुख असतो. जसं आपण संसदीयमध्ये पाहिलं की एक कार्यकारी प्रमुख वेगळा आणि नाममात्र प्रमुख वेगळा. नाममात्र प्रमुख राष्ट्रपती असतो, कार्यकारी प्रमुख असतो तो वास्तविक कार्यकारी प्रमुख जो असतो तर तो कोण असतो, पंतप्रधान असतो. परंतु अध्यक्षीय लोकशाहीमध्ये मात्र राष्ट्राचा प्रमुख आणि सरकारचा प्रमुख म्हणजेच नामधारी आणि वास्तविक हे प्रमुख जे असतात तर तो एकच असतो आणि तो राष्ट्राध्यक्ष असतो किंवा राष्ट्रप्रमुख असतो. सरकारचा प्रमुख म्हणून तो सरकारी कार्यकारी विभागाचा नेता असतो. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं जे वैशिष्ट्य आहे तर ते 4 वर्षाच्या ठरलेल्या मुदतीसाठी निर्वाचन मंडळ अध्यक्षाची निवड करत असते. आता एक निर्वाचन मंडळ असतं तर ते निर्वाचन मंडळ काय करत असतं, 4 वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्षांची नेमणूक करत असतं. आता हा 4 वर्षाचा कालावधी जो आहे तर तो अमेरिकेच्या संदर्भात सांगितलेला आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये हा कालावधी वेगवेगळा असू शकतो. आता गंभीर घटनाबाह्य कृतीसाठी महाभियोग चालवल्याशिवाय अमेरिकेचे कायदेमंडळ किंवा काँग्रेस जे आहे त्याला हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह असं म्हटलं जातं, ते अध्यक्षास पदावरून कमी करू शकत नाही. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला माहिती आहे की लोकसभेने भारतामध्ये अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर पूर्ण मंत्रिमंडळाला, पंतप्रधानांसहित पूर्ण मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. अमेरिकेमध्ये किंवा अध्यक्षीय लोकशाहीमध्ये तशा पद्धतीची कोणतीही तरतूद नाही आहे. म्हणजे तिथली जी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आहे ओके, किंवा तिथली जी लोकसभा आहे तर ती लोकसभा मंत्रिमंडळावर अविश्वासाचा ठराव पारित करून त्यांना काढून टाकू शकत नाही. तर तिथं एक वेगळी प्रोसेस आहे, तीमध्ये महाभियोग, प्रोसेस ऑफ इम्पिचमेंट, महाभियोगाच्या प्रोसेसनेच तिथल्या राष्ट्राध्यक्षाला काढता येऊ शकतं. आता पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य पहा. मंत्रिमंडळ किंवा किचन कॅबिनेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लहान गटांच्या साह्यानं अध्यक्ष सरकार चालवतात. मग आता पहा, म्हणजे एक मंत्रिमंडळ किंवा किचन कॅबिनेट नावाचा एक गट असतो की ज्या गटामध्ये अध्यक्ष जे असतात त्या अध्यक्षाच्या अतिशय जवळचे आणि विश्वासातले लोक असतात की त्यांच्या मदतीनं तो काय करत असतो, त्या देशाचा कारभार चालवत असतो. मग हा केवळ सल्लागारी गट असतो. यात काही न निवडून आलेले विभागीय सचिव पण असतात. याची निवड जी आहे तर ती निवड कोण करत असतं, या सल्लागारी गटातील लोकांची, तर तो स्वतः अध्यक्ष करत असतो. आणि या गटातील जे लोक असतात तर ते फक्त आणि फक्त अध्यक्षालाच उत्तरदायी असतात. अध्यक्ष त्यांना कधीही काय करू शकतो, कमी करू शकतो किंवा कामावरून काढून टाकू शकतो. आता पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, अध्यक्ष आणि त्यांचे सचिव त्यांच्या कामकाजासाठी काँग्रेसला उत्तरदायी नसतात. कारण आपल्याला माहिती आहे की अध्यक्षीय शासन व्यवस्थेमध्ये शासनाचे जे लोक आहेत म्हणजेच कार्यकारी मंडळ आहे तर ते लोक जे आहेत तर ते त्यांच्या कायदेमंडळाला जबाबदार नसतात किंवा ते कायदेमंडळाचेही सदस्य नसतात. त्यामुळे ते एक प्रकारे काँग्रेसच्या सभांना म्हणजेच कायदेमंडळाच्या सभांना ते उपस्थित राहत नाही, त्यांच्या कामाला ते उपस्थित राहत नाहीत. अध्यक्ष काँग्रेसचे कनिष्ठ सदन म्हणजे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह विसर्जित करू शकत नाहीत. आता हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे जसं भारताचा पंतप्रधान भारताच्या राष्ट्रपतीला भारताची लोकसभा बरखास्त करण्याचे आदेश देऊ शकतात, तसं अमेरिकेमध्ये किंवा कोणत्याही अध्यक्षीय लोकशाहीमध्ये तिथले राष्ट्रप्रमुख, तिथली संसद आहे तर त्या संसदेला विसर्जित करण्याचे अधिकार त्यांना नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचं जे वैशिष्ट्य आहे तर ते म्हणजे अधिकारांची विभागणी ही अमेरिकेच्या अध्यक्षीय प्रणालीचे मूळ आहे, म्हणजेच सेपरेशन ऑफ पॉवर. आता सेपरेशन ऑफ पॉवर हा सिद्धांत जो आहे म्हणजे अधिकाराचं विभाजन, तो कोणी सांगितलेला आहे तर फ्रेंच राज्यघातीचा एक महत्त्वाचा जो विचारवंत आहे तो म्हणजे मॉन्टेस्क्यू. तर त्या मॉन्टेस्क्यू या विचारवंताने द स्पिरिट ऑफ लॉज या नावाचा ग्रंथ लिहिला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी सेपरेशन ऑफ पॉवर हा सिद्धांत सांगितला आहे. सेपरेशन ऑफ पॉवर म्हणजे कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे तिन्ही जे काही शाखा आहेत शासन व्यवस्थेच्या त्या एकमेकांपासून वेगळ्या असल्या पाहिजेत. तर त्याच पद्धतीचं विभाजन हे अध्यक्षीय लोकशाहीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे कायदेमंडळ हे कार्यकारी मंडळापासून पूर्णपणे वेगळं आणि या दोन्हींपासून न्यायमंडळ हे पूर्णपणे वेगळं. संसदीय लोकशाहीमध्ये आपल्याला माहिती आहे की कायदेमंडळ याच्यातीलच जे काही सदस्य आहेत तर तेच सदस्य सरकारमध्ये असतात. म्हणजे कार्यकारी मंडळ हा कायदेमंडळाचाच भाग असतो. त्याच्यामुळं सेपरेशन ऑफ पॉवर हे जे तत्व आहे तर ते 100% संसदीय लोकशाहीला लागू होत नाही. तर आता आपण एक प्रकारे संसदीय लोकशाही आणि अध्यक्षीय लोकशाही या दोघांचेही जे काही प्रिन्सिपल आहेत, महत्त्वाची वैशिष्ट्य आहेत तर ते आपण पाहिलेले आहेत. आता आपण संसदीय प्रणालीतील जे काही फायदे आहेत तर ते फायदे आपण पाहणार आहोत. तर पहा, आता संसदीय पद्धतीचे कोणकोणते शासन व्यवस्थेचे कोणते फायदे येतात किंवा गुणवैशिष्ट्ये आहे पहा. तर त्याच्यामध्ये पहिली महत्त्वाचं वैशिष्ट्य किंवा पहिला महत्त्वाचा फायदा म्हणजे संसदीय लोकशाहीमध्ये विधिमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यात सामंजस्य असतं. आता आपल्याला माहिती आहे
की जे सरकारमध्ये लोक काम करत असतात ते एक प्रकारे त्या देशाच्या संसदेचे पण सदस्य असतात. तर एक प्रकारे काय असतं की कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये सामंजस्य असतं आणि ते एकमेकांच्या सहमतीनं काम करत असतात आणि त्यामुळं एक प्रकारे वाद होत नाही, शांततेनं समेटानं कारभार जो आहे तर तो कारभार पाहिला जातो. दुसरा महत्त्वाचा फायदा संसदीय लोकशाहीचा म्हणजे उत्तरदायी सरकार. ओके, तर उत्तरदायी सरकार म्हणजे एक प्रकारे सरकार जे असतं तर ते संसदेला आणि संसदेमध्ये कोण असतं तर संसदेमध्ये लोकांचे प्रतिनिधी असतात. म्हणजे एक प्रकारे प्रत्यक्षपणे संसदेला आणि अप्रत्यक्षपणे भारतीय लोकांना किंवा जनतेला उत्तरदायी असं सरकार असतं आणि त्याच्यामध्ये मग काय होत असतं की प्रश्नोत्तराचा तास, चर्चा, तहकुबीचा ठराव, अविश्वासाचा ठराव अशा वेगवेगळ्या मार्गाने संसद सरकारच्या कार्यावर, सरकारच्या धोरणावर, सरकारच्या निर्णयांवर एक प्रकारे नियंत्रण ठेवण्याचं काम हे करत असतं. तर त्याला उत्तरदायी सरकार असं म्हटलं जातं. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा जो फायदा आहे तो म्हणजे जुलूमशाहीवर नियंत्रण. तर संसदीय लोकशाहीमध्ये आपल्याला माहिती आहे एका व्यक्तीकडे पूर्ण अधिकार नसून व्यक्तिसमूहाकडे म्हणजेच काउन्सिल ऑफ मिनिस्टरकडं पूर्णपणे कारभार असतो. ठीक आहे, त्यांच्याकडे राज्यकारभाराची जबाबदारी असते आणि अशा विकेंद्रित अधिकारामुळे कार्यकारी विभागाच्या म्हणजे शासनाच्या हुकुमशाही प्रवृत्तीला आळा बसतो आणि आपल्याला माहिती आहे की संसदेला पण एक प्रकारे गव्हर्नमेंटला बरखास्त करण्याचा अधिकार आहे अविश्वासाचा प्रस्ताव पारित करून आणि एक प्रकारे त्याच्यामुळं काय राहतं की सरकारवर नियंत्रण राहतं. सरकारला संसदेमध्ये उत्तर द्यावं लागतं आणि त्याच्यामुळं सरकारच्या जुलूमशाहीवर नियंत्रण प्रस्थापित होतं. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा फायदा आहे पर्यायी सरकार. जर सत्तारूढ पक्षानं बहुमत गमावलं तर राष्ट्रपती सरकार स्थापनेसाठी विरोधी पक्षाला पाचारण करू शकतात. म्हणजेच नव्या निवडणुका न घेता आपल्याला काय करता येतं पर्यायी सरकार बनवता येतं. त्यामुळं डॉक्टर आयवर जेनिंग यांनी काय म्हटलेलं आहे की त्यांचं हे विधान फेमस आहे की विरोधी पक्षनेता हा पर्यायी पंतप्रधान असतो. म्हणजेच मिनिस्टर ऑफ अपोजिशन इज अल्टरनेटिव्ह प्राईम मिनिस्टर असं म्हटलेलं आहे डॉक्टर आयवर जेनिंग या घटनातज्ञांनी. यांचं हे जे विधान आहे तर ते पण अनेक वेळा परीक्षांना विचारलेलं आहे. त्यानंतर पुढचं जे महत्त्वाचा फायदा किंवा वैशिष्ट्य सांगितलेले विस्तृत प्रतिनिधित्व काय असतं पाहता संसदीय लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी असलेल्या मंत्र्याच्या गटाकडे कार्यकारी अधिकार असतात आणि त्यामुळे सरकारमध्ये काय करता येतं की सर्व म्हणजे मंत्रिमंडळ जे असतं तर ते अनेक लोकांनी मिळून बनलेलं असतं आणि एक प्रकारे संसदेतील प्रतिनिधींपासून मंत्रिमंडळ बनवायचं असल्यामुळं या मंत्रिमंडळामध्ये समाजातील सर्व घटकांना, सर्व क्षेत्रांना प्रतिनिधित्व देणं शक्य होतं. मंत्र्यांची निवड करताना पंतप्रधान आपल्या देशामध्ये असलेले वेगवेगळे घटक मग त्याच्यामध्ये SC, ST, OBC, अल्पसंख्याक, महिला, कामगार अशा पद्धतीचे जे काही वल्नरेबल सेक्शन्स आहेत तर त्या प्रत्येक गटाचं प्रतिनिधित्व जे आहे तर ते सरकारमध्ये असलं पाहिजे या अनुषंगाने मंत्रिमंडळ बनवताना काळजी घेतली जाते. तर आता आपण संसदीय लोकशाही प्रणालीच्या जे काही फायदे आहेत किंवा जे काही गुणवैशिष्ट्ये आहेत तर ती पाहिलेली आहे. आता आपण संसदीय लोकशाहीचे तोटे काय आहेत ते आपण आता इथं पाहणार आहोत. तर आता पहा पहिला तोटा म्हणजे अस्थिर सरकार. तर आपल्याला माहिती आहे की संसदीय लोकशाहीमध्ये सरकार हे लोकसभेला जबाबदार असते. म्हणजे लोकसभा कधीही अविश्वासाचा प्रस्ताव पारित करून सरकारला बरखास्त करू शकते. ठीक आहे, सरकारला काढून टाकू शकते आणि त्याच्यामुळं काय होतं की सतत वेगवेगळे राजकीय पक्षांतर झाल्यामुळं अविश्वासाचा ठराव सतत पारित केला जाणं आणि याच्यामुळं सरकार अस्थिर होणं अशा पद्धतीचे प्रकार जे आहेत तर ते संसदीय लोकशाहीमध्ये होत असतात. भारतामध्ये मोरारजी देसाई, चौधरी चरण सिंग, VP सिंग, चंद्रशेखर आणि देवेगौडा, इंदरकुमार गुजराल. मग याच्यामध्ये मोरारजी देसाईंचं सरकार 1977ला आलं, 1979ला ते सरकार पडलेलं आहे. त्याच्यामध्ये चौधरी चरण सिंग यांचं सरकार 1979ला स्थापन झालेलं आहे. त्यांना 1980ला राजीनामा द्यावा लागलेला आहे. VP सिंग यांचं राष्ट्रीय आघाडीचं सरकार 1989ला स्थापन झालेलं आहे, परंतु 1990ला त्यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे. चंद्रशेखर यांचं 1990ला स्थापन झालेलं आहे, 1991ला त्यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे. देवेगौडा यांचं 1996ला सरकार स्थापन झालेलं आहे, लगेच त्यांनाही राजीनामा द्यावा लागलेला आहे. आणि इंदरकुमार गुजराल 1997ला स्थापन झालेलं सरकार त्यांना जवळपास 11 महिन्याच्या कालावधीनंतर राजीनामा द्यावा लागलेला आहे. तर एक प्रकारे एकापाठोपाठ एक सरकार जे काही त्यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे त्याचं मुख्य कारण हेच आहे की संसदेमध्ये नसलेलं बहुमत आणि त्यामुळं त्यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी अविश्वासाचा ठराव पारित करणे. म्हणजेच संसदीय लोकशाहीमध्ये सरकार जे असतं तर ते सरकार सतत अस्थिर असते. हा सर्वात महत्त्वाचा त्याचा तोटा आहे. त्यानंतर आता दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे धोरणात सातत्याचा अभाव. तर काय होत असतं की सरकार स्थिर नसल्यामुळं शासनाला सतत
जनतेच्या मनामध्ये राहण्यासाठी किंवा जनतेमध्ये त्यांचं स्थान निर्माण करण्यासाठी लोकानुनयी जी धोरणं आहेत तर ती धोरणं घ्यावी लागतात. म्हणजे बऱ्याच वेळा एखाद्या सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी लाँग टर्म 5 वर्षाचा 10 वर्षाचा प्लॅन आखून जर कारभार सुरू केला, पण 1 ते 2 वर्षामध्ये जर ते सरकार कोसळलं आणि नवीन सरकार आलं, तर ते नवीन सरकार काय करतं, जुन्या सरकारचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम गुंडाळून त्यांचा नवीन ते कार्यक्रम सुरू करतात आणि त्याच्यामुळं धोरणात सातत्याचा अभाव आपल्याला आढळतो. उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे 1977ला मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता सरकारने काय केलं, आधीच्या काँग्रेस सरकारची अनेक धोरणे बदलली आणि अशाच पद्धतीची कृती नंतर 1980ला काँग्रेस सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी सेम मोरारजी देसाईंच्या सरकार संदर्भात केलेली आहे. तर धोरणात सातत्याचा अभाव हे एक महत्त्वाचा तोटा जो आहे तर तो संसदीय लोकशाहीचा आपण पाहिलेला आहे. त्यानंतर आता पुढचा जो महत्त्वाचा तोटा आहे तो म्हणजे मंत्रिमंडळाची लोकशाही. तर आपल्याला माहिती आहे संसदेमध्ये सत्तारूढ पक्षाचं निर्विवाद बहुमत असतं. ठीक आहे. तर भारतामध्ये तुम्हाला माहिती असेल की 2014 पासून त्याच्या अगोदर आपल्याला आघाड्यांचं राजकारण दिसतं, म्हणजे कोणत्याच एका पक्षाला बहुमत मिळत नव्हतं. परंतु 2014 पासून ठीक आहे भाजप प्रणित नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 2014 ते 2019 पर्यंत जवळपास 282 या एकट्या भाजपला जागा भेटल्या आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जवळपास 303 जागा भाजपला भेटल्यामुळं पूर्ण बहुमताचं सरकार अतिशय जास्त म्हणजे जवळपास 30 वर्षानंतर भारतामध्ये पूर्ण बहुमताचं सरकार आलेलं आहे. आणि मग बऱ्याच वेळा काय होतं की आता आपल्याला माहिती आहे की या सरकारवरही हुकुमशाहीचे किंवा एकाधिकारशाहीचे अनेक वेळा आरोप जे आहेत तर ते विरोधक करत असतात. मग संसदीय प्रणालीमध्ये असंच होत असतं की कार्यकारी विभागाला पूर्ण बहुमताच्या जोरावर एक प्रकारे जुलूमशाहीची संधी मिळते, असं हेराल्ड लास्की हे ब्रिटिश जे काही राजकीय विचारवंत आहेत तर त्यांनी असं म्हटलेलं आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान रॅमसे मूर यांनीही एक प्रकारे मंत्रिमंडळाच्या हुकुमशाहीवर टीका केलेली आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या काळात ही वृत्ती आपल्याला दिसून येत होती. आता पुढचं जे महत्त्वाचा तोटा आहे संसदीय लोकशाहीचा तो म्हणजे अधिकार विभागणीच्या विरोधी. पहा इथं संसदीय प्रणालीमध्ये विधिमंडळ व कार्यकारी विभाग एकत्र असतात, ते विभक्त करता येत नाही. बरोबर. मग त्याच्यामध्ये काय असतं की कार्यकारी मंडळ हे विधिमंडळामधूनच निवडलेलं असतं, त्यामुळे त्यांची जी अधिकार विभागणी आहे तर ती अधिकार विभागणी नसते. तर एक प्रकारे काय होतं, सेपरेशन ऑफ पॉवर हे जे काही महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे तर ते प्रिन्सिपल इथं पाळलं जात नाही. तर तो एक महत्त्वाचा तोटा आपल्याला इथं दिसून येतो. त्यानंतर नवशिक्यांचे सरकार म्हणजे काय की पंतप्रधान आणि त्यांच्या नेतृत्वाखालील जे मंत्रिमंडळ आहे तर त्या मंत्रिमंडळात नियुक्त झालेले मंत्री तर ते मंत्री बऱ्याच वेळा राजकीय सोयीसाठी नियुक्त केलेले असतात. त्यांना त्या त्या खात्याचा पुरेसा अनुभव किंवा एकंदरीतच राजकीय क्षेत्राचा पुरेसा अनुभव असेलच याची कोणतीही खात्री देता येत नाही. त्यामुळे त्याला नवशिक्यांचे सरकार असं म्हटलं जातं. बरोबर. तर ते पण आता पाहिलेलं आहे आपण. आता संसदीय प्रणाली आणि अध्यक्षीय प्रणाली त्यांची वैशिष्ट्य जे आहे तर ते आपण आता इथं पाहिलेली आहेत. तर आता मग संसदीय प्रणाली स्वीकारण्याची कारणं कोणती आहेत? ठीक आहे. तर भारतामध्ये जर आपल्याला 2 ऑप्शन होते, देश स्वतंत्र झाल्यानंतर आपण अध्यक्षीय लोकशाही स्वीकारू शकत होतो, संसदीय लोकशाही स्वीकारू शकत होतो. परंतु आपण काय केलं, अध्यक्षीय लोकशाही स्वीकारण्याऐवजी संसदीय लोकशाही स्वीकारली. तर आपण म्हणजे का ही पद्धत स्वीकारलेली आहे तर त्याची काही कारणं आहेत. तर पहिलं कारण महत्त्वाचं म्हणजे परिचयाची प्रणाली. म्हणजे आपल्याला माहिती आहे की गेले 250 वर्ष ब्रिटिशांनी भारतावर राज्य केलं होतं आणि ब्रिटिशांमध्ये संसदीय लोकशाहीची परंपरा होती आणि एक प्रकारे तशा परंपरेची भारताला इथं व्यवस्था त्याची सवय असल्यामुळं किंवा ती राजकीय परंपरा इथं रुजल्यामुळे एक नवीन प्रयोग करणं चुकीचं आहे असं आपल्या घटनाकर्त्यांना वाटलं आणि प्रदीर्घ चर्चेनंतर मग त्यांनी अध्यक्षीय लोकशाहीऐवजी संसदीय लोकशाही प्रणाली भारतात आणणं त्यांना योग्य वाटलं आणि तशा पद्धतीची जी तरतूद आहे तर ती तरतूद त्यांनी केली होती. मग या संदर्भात के.एम. मुन्शी यांचं एक महत्त्वाचं स्टेटमेंट आहे की गेल्या 30-40 वर्षामध्ये देशाच्या प्रशासनात काही प्रमाणात उत्तरदायित्वाची भावना आलेली आहे. आपली घटनात्मक परंपरा संसदीय पद्धतीची बनली आहे आणि या सर्व अनुभवानंतर आता परत नवीन प्रयोग कशासाठी करायचा या संदर्भातला प्रश्न जो आहे तर तो के.एम. मुन्शी यांनी विचारलेला आहे. आता दुसरं महत्त्वाचं कारण पहा, अधिक उत्तरदायित्वाला प्राथमिकता. तर आता कुठल्याही लोकशाही शासनामध्ये 2 महत्त्वाच्या अटी ज्या आहेत तर त्यांची पूर्तता झाली पाहिजे. पहिली अट म्हणजे स्थैर्य, म्हणजे सरकार स्थिर असलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची अट आहे उत्तरदायित्व, म्हणजे सरकार उत्तरदायी असलं पाहिजे. आता दुर्दैवानं या दोन्ही अटी अतिशय मोठ्या प्रमाणात पूर्ण करणारी कुठलीही व्यवस्था जी आहे तर ती व्यवस्था अस्तित्वात नाही. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय होतं जनरली की
असं सरकार आपल्याला स्थापन करावं लागते की जे जास्तीत जास्त स्थिर असेल. तर जास्तीत जास्त स्थिर असलेलं सरकार त्याचे उत्तरदायित्व जे असतं तर ते कमी असतं. तर जास्तीत जास्त उत्तरदायित्व असलेलं जे सरकार असतं तर ते सरकार स्थिर असू शकत नाही. मग आपल्याला काय करावं लागतं, बऱ्याच वेळा या दोन्हीतली एकाची निवड करावी लागते. अमेरिकन राज्यघटनेने स्थैर्याची निवड केलेली आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये स्थैर्य या तत्वाला जास्त महत्त्व दिलेलं आहे. तर ब्रिटनमध्ये उत्तरदायित्व या तत्वाला जास्त महत्त्व दिलेलं आहे. आणि आपली राज्यघटना जी आहे तर ती आपल्याला माहिती आहे की ब्रिटनपासून प्रेरणा घेऊन बनवल्यामुळं जास्त स्थैर्यापेक्षा जास्त उत्तरदायित्वाला प्राथमिकता देऊन घटनेच्या मसुद्यामध्ये आपण कार्यकारी संसदीय प्रणालीची शिफारस केलेली आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे. आता पुढचं महत्त्वाचं कारण पहा की संसदीय लोकशाही भारतात का स्वीकारलेली आहे, तर विधिमंडळ कार्यकारी मंडळ यांच्यातील विवाद टाळण्याची गरज. तर आपण पाहिलं की संसदीय लोकशाहीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे? कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ यांच्यामध्ये सौहार्दाचं वातावरण, समेटाचं वातावरण, समजुतीचं वातावरण, त्यांच्यामध्ये शक्यतो विवाद उद्भवला जात नाही. आणि त्याच्यामुळं आपला नवीन स्वतंत्र झालेला देश, त्या देशामध्ये जर आपण अध्यक्षीय शासन व्यवस्था स्वीकारली असती आणि त्याच्यामध्ये कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ यांच्यामध्ये जर वाद निर्माण झाले असते तर भारतामध्ये एक प्रकारे राजकीय अस्थिरता निर्माण झाली असती आणि स्वतंत्र देशाचं जे प्रशासन आहे तर ते प्रशासन पूर्णपणे कोसळून पडलं असतं. लोकशाही व्यवस्था मोडकळीस आली असती. आणि हे टाळण्यासाठी आपल्या संविधानकर्त्यांनी संसदीय लोकशाहीची अतिशय विचारपूर्वक निवड केलेली आहे. त्यानंतर आता पुढचा जो महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे भारतीय समाजाचं स्वरूप. तर आपल्याला माहिती आहे की अध्यक्षीय लोकशाही जी आहे तर ती लोकशाही एकांगीपणा, एकजिन्सीपणाला जास्त वाव देते. तर संसदीय शासन प्रणाली आहे तर ती विविधता, वैविध्याला जास्त वाव देत असते की किंवा त्याला जास्त ॲकोमोडेट करत असते. भारतीय समाजाचं स्वरूप कसं आहे? भारत जगातील सर्वात वैविध्यपूर्ण आणि गुंतागुंतीचा बहुआयामी समाज आहे. त्यामुळे सरकारमध्ये विविध घटकांना, हितांना व क्षेत्रांना प्रतिनिधित्व मिळण्यास वाव असावा या उद्देशाने घटनाकारांनी काय केलेले, संसदीय प्रणाली निवडलेली आहे. आणि यामुळे काय होतं की लोकांच्या राष्ट्रीय भावनेस आणि एकसंध भारताच्या निर्मितीला चालना मिळत असते. मग आता संसदीय प्रणाली चालू ठेवावी की त्या जागी अध्यक्षीय प्रणाली असावी, हा मुद्दा आपल्या देशात 70च्या दशकापासून ऑलरेडी चर्चेला जात होता की संसदीय प्रणाली तर आहे परंतु ती बदलून अध्यक्षीय आणायची का, या संदर्भात विचार चालू होता. मग 1975मध्ये काँग्रेस सरकारने स्थापन केलेली स्वर्णसिंग समिती यांनी एक प्रकारे या प्रश्नाचा तपशीलवार विचार केला आणि त्यांनी त्या संदर्भात काय मत व्यक्त केलेलं आहे की संसदीय प्रणाली चांगल्या रीतीने काम करत असून तिच्या जागी अध्यक्षीय प्रणाली आणण्याची कोणतीही आवश्यकता नाही. या पद्धतीचा निर्वाळा त्यांनी एक प्रकारे ते प्रमाणपत्र संसदीय लोकशाहीला दिलेलं आहे. आता आपण हे पाहिलेलं आहे की भारतातील जी काही संसदीय लोकशाही व्यवस्था आहे तर ती कुठून आलेली आहे? ब्रिटनमधून आलेली. मग याचा अर्थ ब्रिटनची जी लोकशाही, संसदीय लोकशाही तर ती आपण जशीच्या तशी कॉपी पेस्ट केलेली आहे का? तर तसं नाही आहे. ब्रिटनची जी काही संसदीय लोकशाही आहे त्याच्या अनुषंगाने आपण आपल्या देशाच्या स्थळकाळ सापेक्ष आवश्यक बदल त्या संसदीय लोकशाहीमध्ये केलेले आहेत. तर आता आपण तोच टॉपिक पाहणार आहोत की ब्रिटनची संसदीय लोकशाही आणि भारताची लोकशाही, संसदीय लोकशाही यांच्यामध्ये काय फरक आहे ते. तर पहिली महत्त्वाचा फरक जो आहे तर तो भारतात प्रजासत्ताक पद्धती आहे. याचा अर्थ काय? भारताचा राष्ट्रप्रमुख जो आहे तर तो लोकनियुक्त असतो, म्हणजे लोकांनी निवडलेला राष्ट्रपती भारतामध्ये असतो. तर ब्रिटनमध्ये राजसत्ताक पद्धती आहे, म्हणजेच ब्रिटनमध्ये त्या राष्ट्राचा राष्ट्रप्रमुख जो आहे तर तो ब्रिटनची राजा किंवा राणी ही वंश परंपरेने निवडलेली असते. महत्त्वाचा फरक पहिला समजला आपल्याला. आता दुसरा पाहू आपण. ब्रिटनची पद्धती संसदेच्या सार्वभौमत्वावर आधारित आहे, म्हणजे ब्रिटनची संसद आहे तर ती सर्वात जास्त सार्वभौम आहे. बरोबर, म्हणजे ब्रिटनचा जी पार्लमेंट आहे तर ती कोणत्याही विषयावर कायदा करू शकते. कोणत्याही संदर्भातला कायदा जो आहे तो कायदा ते मंजूर करू शकतात. त्यांच्यावर न्यायव्यवस्थेचं किंवा इतर जे घटक आहे त्यांचं फार कमी नियंत्रण आहे. भारतामध्ये संसद सर्वोच्च नाही आहे. तर भारतामध्ये सर्वोच्च काय आहे? भारतामध्ये लिखित राज्यघटना ही सर्वोच्च आहे. त्यानंतर भारतामध्ये संघराज्य पद्धत, न्यायालयीन पुनर्विलोकन, मूलभूत हक्क ही सर्व जे आहेत या सर्व तरतुदी संसदेवर एक प्रकारे बंधन आणण्याचं काम करतात किंवा संसदेच्या कार्याला प्रभावित करण्याचं काम करत असतात. त्यामुळं भारताच्या संसदेला ब्रिटनच्या संसदे इतकी सार्वभौमत्व आहे तर ती सार्वभौमत्व उपभोगता येत नाही. आता तिसरा महत्त्वाचा जो फरक आहे तो पहा. ब्रिटनमध्ये पंतप्रधान हा संसदेच्या कनिष्ठ गृहाचा म्हणजे हाऊस ऑफ कॉमन्सचा सदस्य असला पाहिजे. भारतामध्ये मात्र तसं नाही आहे. भारतामध्ये लोकसभा, राज्यसभा या दोन्ही सभागृहातील कोणत्याही सभागृहाचा जरी तो सदस्य असेल तरी त्याला काय होता येतं? अध्यक्ष
किंवा आपला देशाचा पंतप्रधान होता येतं. मग आपण तपशिलासाठी असे कोणकोणते होते, तर इंदिरा गांधी 1966, HD देवेगौडा 1996 आणि मनमोहन सिंग 2004 हे 3 भारताचे पंतप्रधान हे राज्यसभेमधून निवडून आलेले होते. आता आपण पुढचं महत्त्वाचं जे काही फरक आहे तर तो फरक पाहूया. ब्रिटनमध्ये फक्त संसद सदस्यांनाच मंत्रिपदावर नेमलं जातं. म्हणजे एखादा व्यक्ती जर संसदेचा सदस्य नसेल तर त्याला मंत्री होता येत नाही. भारतामध्ये मात्र संसद सदस्य नसलेला व्यक्ती मंत्री होऊ शकतो, परंतु त्याला 6 महिन्याच्या आत संसदेवर निवडून यावे लागते. आता पुढचा फरक पहा. ब्रिटनमध्ये मंत्र्याच्या कायदेशीर उत्तरदायित्वाची पद्धत आहे. भारतामध्ये मात्र अशी कोणतीही पद्धत नाही. म्हणजेच एक प्रकारे काय पहा, ब्रिटनमध्ये काय करावं लागतं, राष्ट्रप्रमुखाच्या अधिकृत कृतींसाठी, ठीक आहे, ब्रिटनप्रमाणे भारतात मंत्र्यांना सहस्वाक्षरी करावी लागत नाही. म्हणजे एखादा निर्णय घेतला, एखाद्या मंत्रालयाने निर्णय घेतला, तर भारतामध्ये कुठल्याही मंत्र्याला त्यावर स्वाक्षरी करावी लागत नाही. ब्रिटनमध्ये मात्र तिथला जो काही राष्ट्रप्रमुख आहे त्या राष्ट्रप्रमुखासहित त्या खात्याच्या प्रमुखाला, मंत्र्याला त्या निर्णयावर सही करावी लागते. म्हणजे जबाबदारी जी आहे तर ब्रिटनमध्ये सामूहिक प्लस वैयक्तिक अशा दोन्ही पद्धतीच्या जबाबदारी आहेत. भारतामध्ये मात्र फक्त आणि फक्त सामूहिक जबाबदारीच आहे. आणि सर्वात शेवटचा जो फरक आहे तर तो काय आहे पहा. ब्रिटिश मंत्रिमंडळ पद्धतीची शॅडो कॅबिनेट ही वैशिष्ट्यपूर्ण पद्धत आहे. म्हणजेच सत्तारूढ मंत्रिमंडळाबरोबर संतुलन राखण्यासाठी विरोधी पक्ष सुद्धा स्वतःचं शॅडो कॅबिनेट हे स्थापन करत असतो. भारतामध्ये मात्र ही शॅडो कॅबिनेटची जी काही पद्धत आहे तर ती तितकीशी विकसित झालेली नाही आहे. तर इथं विकासात्मक जो आहे तर तो आपण इथं पाहिलेलं आहे. तर हे सर्व आपण संसदीय लोकशाहीचा जो पूर्ण टॉपिक आहे तर तो पूर्ण टॉपिक आता आपण इथं पाहिलेला आहे. आता आपण त्या संदर्भातला जो पुढचा जो टॉपिक आहे तर तो पुढचा टॉपिक आता आपण इथं पाहणार आहोत. तर आता पुढचा टॉपिक पहा, संघराज्यीय प्रणाली. तर आपण याच्या अगोदरचा जो टॉपिक पाहिला संसदीय प्रणाली, तर एक प्रकारे कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ यांच्यातील संबंधाच्या आधारे आधुनिक लोकशाही सरकारचं संसदीय आणि अध्यक्षीय सरकार किंवा लोकशाही असं वर्गीकरण केलं होतं. म्हणजेच लोकशाही सरकारचं, लोकशाही शासन व्यवस्थेचं संसदीय लोकशाही आणि अध्यक्षीय लोकशाही असं जे विभाजन आहे तर ते कोणत्याने कशावर केलेलं आहे, कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ यांच्यातील संबंधांच्या आधारे. तर एखाद्या शासन व्यवस्थेचं संघराज्यीय प्रणाली आणि एकात्मिक प्रणाली, म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला फेडरल गव्हर्नमेंट आणि युनिटरी गव्हर्नमेंट असं जे विभाजन आहे तर ते कोणत्याने कशावर केलेलं असतं, तर केंद्र सरकार आणि प्रांतिक सरकार यांच्यातील संबंधानुसार असं वर्गीकरण केलेलं असतं. मग तुम्हाला माहिती आहे की एकात्मिक शासन पद्धतीमध्ये सर्व अधिकार कुठं असतो, तो केंद्र सरकारकडे एकवटलेला असतो. प्रांतिक सरकारांना काही अधिकार असतीलच तर ते एक प्रकारे केंद्र सरकारकडून प्राप्त झालेले असतात. मग या उलट फेडरल गव्हर्नमेंटची जी पद्धत आहे किंवा संघराज्यीय पद्धत जी आहे त्या पद्धतीमध्ये काय असतं पहा, की केंद्र सरकार आणि प्रांतिक सरकार हे राज्यघटनेद्वारा निर्माण केलेले असतात. राज्यघटनेद्वाराच त्यांना वेगवेगळे अधिकार दिलेले असतात आणि दोन्ही सरकारे स्वतंत्रपणे त्यांच्या अधिकार क्षेत्रात कामकाज करत असतात. याच पद्धतीला काय म्हटलं जातं, संघराज्य पद्धत असं म्हटलं जातं. मग आता कोणत्या कोणत्या देशामध्ये युनिटरी पद्धत आहे किंवा एकात्मिक प्रकारचं सरकार आहे आणि कोणत्या देशामध्ये संघराज्य प्रकारचं सरकार आहे, तर एकात्मिक प्रकारचं सरकार असलेली उदाहरणं आहेत ब्रिटन, फ्रान्स, जपान, चीन, इटली, बेल्जियम, नॉर्वे, स्वीडन आणि स्पेन ही सर्व एकात्मिक प्रकारची सरकार असलेली उदाहरणं आहेत. तर संघराज्यीय प्रकारची सरकार असलेली उदाहरणे अमेरिका, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, रशिया, ब्राझील, अर्जेंटिना हे सर्व जे देश आहेत तर ते एक प्रकारे संघराज्यीय प्रकारचे सरकार असलेली उदाहरणे आहेत. आता आपण पाहूया की संघराज्यीय पद्धतीमध्ये केंद्र सरकारला संघराज्यीय सरकार किंवा राष्ट्रीय सरकार असं म्हटलं जातं, तर प्रांतीय सरकारला काय नावं दिली जातात, राज्य सरकार किंवा प्रांतिक सरकार असं म्हटलेलं जातं. आता आपण त्यांच्यामधील त्यांच्या जे काही संघराज्यीय सरकार आणि एकात्मिक सरकार आहे त्यांची आपण आता इथं तुलना करणार आहोत किंवा त्यांच्यामधला फरक आपण पाहणार आहोत. तर पहा, आता संघराज्य सरकारमध्ये दुहेरी सरकार असतं, म्हणजे केंद्र सरकार आणि प्रांतिक सरकार. तर एकात्मिक सरकारमध्ये एकच सरकार असतं, ते म्हणजे केंद्र सरकार, आणि केंद्र सरकार त्याच्या सोयीसाठी प्रांतिक सरकार निर्माण करू शकतं. दुसरा महत्त्वाचा फरक पहा, संघराज्यीय सरकारमध्ये लिखित राज्यघटना असते, तर एकात्मिक सरकारामध्ये राज्यघटना लिखित फ्रान्सप्रमाणे किंवा अलिखित ब्रिटनप्रमाणे, म्हणजे लिखित अलिखित दोन्ही प्रकारची असू शकते. संघराज्यीय सरकारमध्ये केंद्र आणि प्रांतिक सरकारमध्ये अधिकारांची पूर्णपणे विभागणी झालेली असते, परंतु एकात्मिक सरकारामध्ये मात्र अधिकारांची विभागणी नसते. सर्व अधिकार हे केंद्र सरकारकडेच असतात.
त्यानंतर पाहता संघराज्य सरकारमध्ये राज्यघटना सर्वश्रेष्ठ असते, तर एकात्मिक सरकारमध्ये राज्यघटना सर्वोच्च असते, ज्याप्रमाणे जपान, किंवा सर्वोच्च नसते, एक्झाम्पल ब्रिटन. म्हणजे राज्यघटना सर्वोच्च असेल किंवा नसेल, ठीक आहे, असं काही विशिष्ट असं त्याचं वैशिष्ट्य नाही. त्यानंतर संघराज्यीय शासन व्यवस्थेमध्ये राज्यघटना जी आहे तर ती अतिशय रिजिड असते, परंतु एकात्मिक सरकारमध्ये ती एक प्रकारे रिजिड असेल, उदाहरणार्थ फ्रान्स, किंवा ती लवचिक असेल, उदाहरणार्थ ब्रिटन. त्यानंतर आता पुढचं जे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे तर संघराज्य सरकारमध्ये न्यायव्यवस्था जी आहे ती स्वतंत्र आणि पॉवरफुल असते, तर एकात्मिक सरकारमध्ये न्यायव्यवस्था स्वतंत्र असू शकते किंवा स्वतंत्र नसू शकते, काही प्रमाणात ती सरकारवर पण अवलंबून असते. त्यानंतर संघराज्यीय सरकारमध्ये द्विगृही विधिमंडळ असतं. द्विगृही म्हणजे 2 सभागृह असतात, परंतु एकात्मिक सरकारमध्ये मात्र विधिमंडळ द्विगृही असू शकतं, जसं ब्रिटन, किंवा एकगृही असू शकते, उदाहरणार्थ चीन. तर आता आपण हा जो फरक आहे तर तो फरक पाहिलेला आहे. तर आता आपण डिटेलमध्ये थोडंसं फेडरल किंवा संघराज्य प्रणाली संदर्भात आपण पाहणार आहोत. तर फेडरेशन ही जी संज्ञा आहे तर ती फेड्स या लॅटिन शब्दापासून बनलेली. त्याचा अर्थ काय होतो? करार किंवा सहमती. म्हणजेच घटक राज्यातील सहमतीनुसार किंवा करारानुसार संघराज्य हे राजकीय प्रणाली जी आहे तर ती स्थापन झालेली असते. मग हे संघराज्यातील जे घटक आहेत त्या घटकाला वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळी नावं येतात. मग काय काय नावं येतं प्रांतांना किंवा राज्यांना? जसं भारतामध्ये केंद्र सरकार किंवा अख्ख्या देशाचं विभाजन जे आहे तर ते वेगवेगळ्या राज्यांमध्ये झालेलं आहे. तर ते अमेरिका, जसं भारतामध्ये त्याला राज्य म्हटलं जातं तसं, किंवा स्टेट्स म्हटलं जातं तसं अमेरिकेमध्ये स्टेट्स, स्वित्झर्लंडमध्ये त्यांना कॅन्टन म्हटलं जातं, कॅनडामध्ये त्यांना प्रोव्हिन्सेस, रशियामध्ये त्यांना रिपब्लिक असं म्हटलं जातं. यावर सुद्धा जोड्या लावायला आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता संघराज्य स्थापन करण्याच्या 2 पद्धती आहेत. कोणत्या 2 पद्धती? पहिली पद्धत म्हणजे एकत्रीकरण करून, राज्यांचं वेगवेगळी राज्य असतात ते राज्य एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये करार करून ते संघराज्य बनवतात. तर दुसरं विघटन करून, विघटन म्हणजे एक अखंड देश असतो तर त्या देशाचं विभाजन करून, विभाजन म्हणजे त्याचे भाग केले जातात आणि ते भाग जे आहेत तर त्या भागांचं संघराज्य स्थापन केलं जातं. पहिल्या प्रकारामध्ये काय असतं पाहता, एकत्रीकरण करून म्हणजे जी सुट्टी राज्य लष्करीदृष्ट्या दुर्बल किंवा आर्थिकदृष्ट्या मागासलेली असतात तर ती एकत्र येऊन काय करतात? मोठे आणि सामर्थ्यवान संघराज्य स्थापन करतात. उदाहरणार्थ अमेरिकेला आपल्याला माहिती आहे, ठीक आहे, एकूण 50 वसाहती ज्या आहेत तर त्या एकत्र आलेल्या आहेत, राज्य एकत्र आलेले, तर त्यांनी काय केलेलं आहे? करार करून एक प्रकारे अमेरिकन संघराज्य जे आहे तर ते बनवलेलं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये फक्त 13 वसाहती होत्या. व्हर्जिनिया ही त्यांची पहिली वसाहत होती. तर अशा पद्धतीच्या त्या ज्या वसाहती त्या एकत्र येऊन अमेरिका हे संघराज्य निर्माण झालेलं आहे. तर दुसऱ्या प्रकारामध्ये क्षेत्रीय हितसंबंध जपण्यासाठी प्रांतांना स्वायत्तता देऊन एका मोठ्या एकात्मिक राज्याचे संघराज्यामध्ये रूपांतर केले जाते, उदाहरणार्थ कॅनडा. ठीक आहे, तर आपण पाहिलं की पहिल्या प्रकारचं जे उदाहरण आहे ते म्हणजे अमेरिका, दुसऱ्या प्रकारचं जे उदाहरण आहे ते म्हणजे कॅनडा. कॅनडामध्ये एक देश जो आहे तर तो वेगवेगळ्या प्रांतामध्ये विभागलेला आहे. तसं अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या प्रांतांनी एकत्र येऊन एका केंद्रीय संघराज्याची आहे ती निर्मिती केलेली आहे. तर अमेरिकेमध्ये सध्या आपल्याला माहिती आहे 50 राज्य आहेत, सुरुवातीला 13 राज्य होती. अमेरिका हे संघराज्याचा आदर्श मानलेले आहे, बरोबर. कॅनडा या संघराज्यामध्ये सुद्धा 10 प्रांत आहेत, सुरुवातीला 4च प्रांत होते आणि हे सुद्धा बरेच जुने आहेत. ठीक आहे, कॅनडाची जे काही संघराज्य आहे तर त्याची स्थापना 1867 साली झालेली आहे. मग आता भारतीय राज्यघटनेमध्ये पण आपण काय केलेलं आहे? संघराज्य प्रणालीच्या सरकारची तरतूद केलेली आहे. मग त्याचं पण कारण देशाचं मोठं आकारमान आणि सामाजिक सांस्कृतिक वैविध्य, या कारणामुळे आपल्याला प्रांतिक सरकारांची अपरिहार्यता लक्षात आली होती. त्यानुसारच आपण काय केलेले? ठीक आहे, प्रांतीय सरकार सक्षम सरकार बनवलेली आहेत. संघराज्य पद्धतीमुळे केवळ देशात कार्यक्षम सरकार येईल असं नव्हतं, तर राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक स्वायत्तता यांचंही संतुलन राखलं जाईल हे यातून लक्षात आलेलं होतं. आता आपल्या राज्यघटनेमध्ये मग आता संघराज्य हा शब्द कुठं वापरलेला आहे का? तर तो शब्द कुठेही वापरलेला नाही आहे. त्याऐवजी आपल्या राज्यघटनेत कलम 1 मध्ये भारताला राज्यांचा संघ असं म्हटलेलं आहे. त्याचं कारण काय आहे बघा, राज्यांचा संघ असं म्हटलेलं आहे. संघराज्य असं का म्हटलेलं नाही आहे? तर पहिलं महत्त्वाचं कारण, अमेरिकेतील संघराज्यांप्रमाणे भारतीय संघराज्य हे राज्यातील करारानुसार स्थापन झालेलं नाही. आणि दुसरं महत्त्वाचं जे काही कारण आहे ते म्हणजे राज्यांना संघराज्यातून बाहेर पडण्याचा अधिकार नाही. ओके, तर ह्या 2 महत्त्वाच्या कारणामुळे भारतीय संघराज्य, ठीक आहे, त्याला संघराज्य म्हणण्याऐवजी राज्यांचा संघ असं म्हटलेलं आहे. संघराज्य हा एक संघ आहे कारण तो अविनाशी असतो, भारतीय राज्य मात्र अविनाशी नाही आहे. ओके, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे, तर ते आपण पाहिलेलं आहे.
तर भारतीय संघराज्य प्रणाली जी आहे तर ती कॅनडाच्या प्रणालीवर आधारलेली आहे, अमेरिकेच्या प्रणालीवर नव्हे. बरोबर आहे. कॅनडाच्या आणि अमेरिकेच्या यांच्यामध्ये मूलभूत फरक काय आहे, तर कॅनडाच्या प्रणालीमध्ये केंद्र सरकार जे आहे तर ते सामर्थ्यशाली आहे. अमेरिकेमध्ये मात्र केंद्र आणि राज्य सरकारला समान अधिकार आहेत. ओके. त्यानंतर भारतीय संघराज्य सुद्धा कॅनडाच्या संघराज्याशी पुढील बाबतीत साम्य. आता कोणत्या कोणत्या बाबी आहेत पहा. आता भारतीय संघराज्य आणि कॅनडा यांच्यामध्ये साम्य कसं आहे, स्थापनेची पद्धत म्हणजेच एकच देश, अखंड देश, तर त्याचं प्रशासकीय विभागासाठी काय केलेलं आहे, आपण विभाजन केलेलं आहे आणि ती जी स्थापनेची पद्धत आहे ती कॅनडा आणि भारतामध्ये सेम आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य, संघ ही संज्ञा वापरली आहे. कॅनडामध्ये पण संघराज्याला संघ असं म्हटलेलं आहे, संघराज्य असं म्हटलेलं नाही. आणि तिसरं महत्त्वाचं साम्य म्हणजे केंद्रीकरणाकडे कल, म्हणजे कॅनडा आणि भारत या दोन्ही देशांमध्ये केंद्र सरकार हे जे आहे ते अधिक ताकदवान आहे, ते प्रांतांपेक्षाही अधिक शक्तिशाली आहे. आता राज्यघटनेची संघराज्य वैशिष्ट्य आहे तर ती वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. तर पहा, राज्यघटनेची संघराज्यीय वैशिष्ट्य, त्याच्यामध्ये पहिलं जे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे दुहेरी राज्यव्यवस्था. मग आता ज्यावेळेस आपण संघराज्य म्हणतो त्यावेळेस संघराज्यामध्ये शासन व्यवस्था किंवा राज्यव्यवस्था जी असते ती दुहेरी असते. दुहेरी म्हणजे केंद्र सरकार त्याचे वेगळे अधिकार असतात, राज्य सरकार त्यांचे वेगळे अधिकार असतात. मग एक प्रकारे त्या दोन्ही क्षेत्रांमध्ये त्या सार्वभौम सरकारने त्यांच्या अधिकारांचा वापर करणं अपेक्षित असतं. मग केंद्र सरकार त्याची जी महत्त्वाचे खाते आहेत, संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, चलन, संचार इत्यादी राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांशी त्यांची खाते संबंधित असतात. तर राज्य सरकार हे सार्वजनिक सुव्यवस्था, कृषी, आरोग्य, स्थानिक सरकार इत्यादी प्रादेशिक आणि स्थानिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांशी संबंधित असतं. आता दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य पहा, संघराज्य प्रणाली आपण पाहतोय त्याचं दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य लिखित राज्यघटना. भारतीय राज्यघटना केवळ लिखित स्वरूपातच आहे असे नाही, तर ती आकारमानाने जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे. आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये एक सरनामा, 22 भाग आणि 395 कलमे, 8 परिशिष्टे सुरुवातीला होती. आता त्यांची संख्या वाढलेली आहे. आता सध्या आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये एक सरनामा, 25 भाग आणि 465 पेक्षा अधिक कलमे, 12 परिशिष्ट दिलेली आहेत. म्हणजे यामध्ये केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारांची संरचना कशी राहील, संघटना, अधिकार, कार्य, कोणत्या मर्यादेत त्यांनी काम करायचं हे सर्व सांगितलेलं आहे. आणि अशा पद्धतीची लिखित, क्लिअर कट, एक्सप्लिसिट तरतूद असल्यामुळे राज्यघटनेमध्ये या दोन्ही सरकारमधील गैरसमज आणि मतभेद टाळले गेलेले आहेत. आता तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य पहा, आपण संघराज्य शासन व्यवस्था पाहतोय त्याचं तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य अधिकारांचं विभाजन. तर परिशिष्ट 7, आता हे परिशिष्ट 7 कुठून घेतलेले आपल्याला माहिती, ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेवरून घेतलेले. आणि त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची अशा 3 महत्त्वाच्या सूची दिलेल्या आहेत. केंद्र सूचीमध्ये 100 विषय आहेत, सुरुवातीला 97 विषय होते, आता 100 विषय आहेत. राज्य सूचीमध्ये 61 विषय आहेत, सुरुवातीला 66 विषय होते. आणि समवर्ती सूचीमध्ये आत्ता 52 विषय आहेत, सुरुवातीला 47 विषय होते. आपल्याला माहिती आहे 121 जी घटना दुरुस्ती आहे, कोणती, GST संदर्भातील, तर त्याच्या अनुषंगाने वेगवेगळे जे काही केंद्रसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूचीतले विषय आहे त्यांच्यामध्ये बदल झालेला आहे. तर ते आपण करंटचे जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण ते पाहणार आहोत. तर पहा, आता समवर्ती सूचीतील विषयांबाबत केंद्र आणि राज्य या दोघांनाही कायदे करण्याचा अधिकार आहे. आणि या दोन्ही कायद्यामध्ये जर काही विसंगती निर्माण झाली तर एक प्रकारे केंद्राचा कायदा जो आहे तर तो श्रेष्ठ ठरत असतो. आणि या तिन्ही सूचींमध्ये नसलेले काही उर्वरित विषय आहेत तर ते मात्र केंद्राकडे दिलेले असतात. आता पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य, संघराज्य प्रणालीचं वैशिष्ट्य, राज्यघटनेचे श्रेष्ठत्व. राज्यघटना हा देशातील सर्वोच्च किंवा सर्वश्रेष्ठ कायदा असतो आणि केंद्राने आणि राज्याने केलेले जे काही कायदे येतात ते घटनेच्या तरतुदीनुसारच असले पाहिजे. तसे जर नसतील तर न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या अधिकाराद्वारा सर्वोच्च किंवा उच्च न्यायालय ते कायदे काय करतात, अवैध ठरवू शकतात. त्यामुळे विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या सरकारच्या तिन्ही विभागांनी दोन्ही स्तरावर घटनेच्या चौकटीतच काम करणं अपेक्षित असतं. त्यालाच राज्यघटनेचे श्रेष्ठत्व असं म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं संघराज्य प्रणालीचं वैशिष्ट्य, ताठर राज्यघटना, त्यालाच रिजिड कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं. जर घटना दुरुस्तीची प्रक्रिया दृढ आणि ताठर असेल तरच राज्यघटनेने केलेल्या अधिकारांचं विभाजन आणि राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व राखले जाईल. आणि भारतामध्ये तुम्हाला माहिती आहे की संघराज्य प्रणालीबाबत ज्या काही घटना दुरुस्ती आहेत आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी ठीक आहे काय एक वेगळी आणि विशेष बहुमताची तरतूद आहे. त्याच्यामध्ये संसदेचं विशेष बहुमत आणि निम्म्या राज्यांनी साध्या बहुमतानं त्याला संमती दिली असली पाहिजे. म्हणजे थोडक्यात संघराज्य प्रणालीमध्ये बदल करण्यासंदर्भातल्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदी अतिशय अवघड पद्धतीची प्रक्रिया तिथं आपल्या राज्यघटनेमध्ये बनवलेली आहे. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं संघराज्य प्रणालीचं जे वैशिष्ट्य आहे तर ते म्हणजे स्वतंत्र न्यायव्यवस्था. आता पहा, केंद्र आणि राज्य दोन वेगवेगळे गव्हर्नमेंट आहेत आणि त्यांना त्यांच्या अधिकारांची खात्री देण्यासाठी आपल्या राज्यघटनेमध्ये तरतूद केलेली आहे. परंतु जर
कोणतंही शासन राज्यघटनेच्या तरतुदीनुसार वागत नसेल तर त्या शासनासंदर्भात ठीक आहे त्याचा न्यायनिवाडा करण्यासाठी, त्या वादांवर न्यायनिवाडा करण्यासाठी आपल्या न्यायव्यवस्थेला जे आहे तर ते पूर्ण अधिकार दिलेले आहेत. त्या अनुषंगाने आपण स्वतंत्र न्यायव्यवस्था बनवलेली आहे. मग ते एक प्रकारे न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या अधिकाराद्वारा घटनेचे सर्वश्रेष्ठ अबाधित राखणे आणि केंद्र राज्य यातील वादविवाद सोडवणे या महत्त्वाची जी कर्तव्य आहे तर ती कर्तव्य आपल्या न्यायव्यवस्थेला राज्यघटनेने दिलेली आहेत. आणि सर्वात शेवटचं जे वैशिष्ट्य आहे संघराज्य प्रणालीचं शेवटचं वैशिष्ट्य म्हणजे द्विगृही शासन व्यवस्था. द्विगृही शासन व्यवस्था म्हणजे राज्यघटनेमध्ये आपल्या 2 सभागृह आहेत, लोकसभा आणि राज्यसभा. लोकसभा म्हणजे लोकांचे प्रतिनिधी तिथं निवडून दिलेले असतात, प्रत्यक्ष लोकांनी निवडलेले प्रतिनिधी असतात. तर राज्यसभेमध्ये काय असतं, राज्यांचे प्रतिनिधी असतात, म्हणजे प्रत्येक राज्यातले जे काही विधानसभेचे सदस्य आहेत तर ते सदस्य त्या राज्याचे प्रतिनिधी संसदेमध्ये निवडून देत असतात आणि त्यानुसार राज्यसभा जी आहे तर ती तयार होत असते. म्हणजेच याचा अर्थ राज्यांना एक प्रकारे प्रत्यक्ष प्रतिनिधित्व राज्यसभेतील सदस्यत्वाच्या द्वारे आपल्याला मिळत असतं किंवा ते राज्यांना मिळत असतं. आणि केंद्रामध्ये एक प्रकारे राज्यांचाही बॅलन्स आहे तर तो बॅलन्स राखला जातो. तर हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपण पाहिलेलं आहे. आता आपण राज्यघटनेची एकात्मिक वैशिष्ट्य पाहणार आहोत. म्हणजे एकात्मिक जी काही शासन व्यवस्था, आता आपण संघराज्य व्यवस्था पाहिली आत्तापर्यंत, आता आपण एकात्मिक किंवा युनिटरी गव्हर्नमेंटची जी काही वैशिष्ट्य आहेत ते आपण पाहणार आहोत. त्याचं महत्त्वाचं पहिलं तत्व जे आहे ते म्हणजे प्रबळ केंद्र. तर अधिकारांची विभागणी केलेली असते, परंतु काय झालेलं असतं पहा इथं की केंद्र जे आहे तर ते केंद्र सरकार याच्यामध्ये मजबूत असतं. म्हणजे भारताच्या राज्यघटनेमध्ये तुम्हाला माहिती आहे केंद्र सूचीमध्ये पहिली गोष्ट राज्य सूचीपेक्षा जास्त विषय आहेत. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अधिक महत्त्वाचे विषय केंद्र सूचित आहेत, कमी महत्त्वाचे विषय राज्य सूचित आहेत. तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य पहा, समवर्ती सूचीबाबत जर केंद्र आणि राज्यामध्ये वाद निर्माण झाला तर केंद्राला श्रेष्ठ अधिकार आहे, म्हणजे केंद्राचा कायदा जो आहे तर तो श्रेष्ठ ठरतो. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही तिन्ही सूचींमध्ये न येणारे जे उर्वरित विषय आहेत तर ते विषय त्या संदर्भातले अधिकारी केंद्राकडे सोपवलेले आहेत. या उलट अमेरिकेमध्ये मात्र उर्वरित विषय हे राज्यांकडे सोपवलेले आहेत. या सर्व कारणांमुळे आपल्याला लक्षात येतं की भारतामध्ये केंद्र सरकार जे आहे तर ते अतिशय प्रबळ बनवलेलं आहे. आता दुसरं पहा, एकात्मिक वैशिष्ट्य जे आहे राज्यघटनेचं ते काही दुसरं वैशिष्ट्य, राज्य अविनाशी नाहीत. म्हणजेच इतर संघराज्यांप्रमाणे भारतात राज्यांना प्रादेशिक अखंडतेचा कोणताही अधिकार नाही. संसद काय करू शकतं, एकतर्फी कृती करून कोणत्याही राज्याचं क्षेत्र सीमा बदलू शकतं. त्यासाठी फक्त साध्या बहुमताची आवश्यकता आहे, विशेष बहुमताची नाही. त्यामुळं भारतीय संघराज्य हे विनाशी राज्यांचा अविनाशी संघ आहे. या उलट अमेरिकेचं संघराज्य काय आहे, अविनाशी राज्यांचा अविनाशी संघ असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आता पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य पहा, राज्यघटनेचं एकात्मिक वैशिष्ट्य. एक राज्यघटना भारतामध्ये जनरली संघराज्य व्यवस्थेमध्ये काय असतं आपल्याला माहिती आहे की केंद्राची एक राज्यघटना वेगळी असते, वेगवेगळ्या राज्यांच्या वेगवेगळ्या असतात. पण भारतामध्ये मात्र राज्यांना असा कोणताही राज्यघटना बनवण्याचा अधिकार दिलेला नाही. भारतामध्ये केंद्र आणि राज्यांची एकच राज्यघटना आहे. याला अपवाद फक्त जम्मू काश्मीरचा होता, परंतु 5 ऑगस्ट 2019ला आपण जम्मू काश्मीरचं वेगळं जे काही स्टेटस होतं, विशेष दर्जा आहे तो काढून घेतल्यामुळं जम्मू काश्मीरची राज्यघटना ही आता गैरलागू झालेली आहे. त्याच्यामुळं आता अखंड पूर्णपणे भारताला जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पूर्ण भारतासाठी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हे एकमेव आता संविधान लागू आहे. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं पहा, राज्यघटनेच्या एकात्मिक व्यवस्थेचं वैशिष्ट्य, राज्यघटनेची लवचिकता. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे पहा की घटना दुरुस्ती आपण पाहिलं की घटना जर एकदम रिजिड असेल तर एक प्रकारे अधिकारांचं विभाजन अतिशय रिजिड असतं, केंद्र सरकार त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. परंतु आपली राज्यघटना ही लवचिक आहे काही प्रमाणात, त्याच्यामुळं केंद्र सरकार त्यांना आवश्यक त्या तरतुदी त्याच्यामध्ये करून हे जे अधिकारांचं जे काही संतुलन आहे तर ते संतुलन केंद्राच्या बाजूनं ते इझिली झुकू शकतात. त्याच्यामध्ये अमेरिकेमध्ये मात्र आपल्याला माहिती आहे राज्यसुद्धा राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव मांडू शकतात. भारतामध्ये मात्र राज्यांना तो अधिकार नाही आहे. त्यानंतर आता पुढचं वैशिष्ट्य पहा, युनिटरी गव्हर्नमेंटचं. राज्य प्रतिनिधित्वात समानता नाही, म्हणजे राज्यसभेत लोकसंख्येच्या आधारावर आपल्या राज्यांना प्रतिनिधित्व दिलं जात नाही. अमेरिकेमध्ये आपल्याला माहिती असेल की आपल्याला अमेरिकेमध्ये माहिती असेल की जे काही अमेरिकेमध्ये 50 राज्य आहेत आणि त्या 50 राज्यांमध्ये काय केलेलं आहे की प्रत्येक राज्याला राज्यसभेमध्ये 2-2 जे काही सीट्स आहेत तर ते सीट्स दिलेले आहेत. भारतामध्ये मात्र ती तरतूद नाही आहे. भारतामध्ये वेगवेगळी जे काही राज्य आहेत त्या राज्यांना राज्यसभेमध्ये मिळणारे जे काही प्रतिनिधित्व आहे तर ते प्रतिनिधित्व पूर्णतः वेगवेगळं आहे. म्हणजे उत्तर प्रदेशसारख्या राज्याला जवळपास
राज्यसभेमध्ये 31 जागा दिलेल्या आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्याला 19 जागा दिलेल्या आहेत. तर इतर जे काही राज्य आहेत तर त्यांना फक्त 1-1 जागा दिलेली आहे. तर हे जे काही राज्य प्रतिनिधित्व आहे तर त्याच्यामध्ये समानता नाही आहे. त्यानंतर आता युनिटरी गव्हर्नमेंट किंवा एकात्मिक सरकारचं महत्त्वाचं दुसरं वैशिष्ट्य पहा पुढचं, आणीबाणीच्या तरतुदीमध्ये. आपल्या राज्यघटनेमध्ये राष्ट्रीय आणीबाणी कलम 352, राज्य आणीबाणी तुम्हाला माहिती आहे कलम 356 आणि 365 आणि आर्थिक आणीबाणी कलम 360 या 3 प्रकारच्या आणीबाणी सांगितलेल्या आहेत. त्याच्या संदर्भातले सगळे अधिकार जे आहेत ते केंद्राच्या नियंत्रणाखाली येतात. आणि आणीबाणीच्या कालावधीमध्ये आपली जी संघराज्य व्यवस्था आहे तर ती पूर्णपणे कोसळून तिथं एक एकात्मिक जी व्यवस्था आहे, युनिटरी जे गव्हर्नमेंट आहे तशा पद्धतीची व्यवस्था निर्माण होत असते. कुठल्याही दुसऱ्या लोकशाही देशामध्ये यासारखी तरतूद नाही आहे. त्यानंतर आता पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य पहा, एकेरी नागरिकत्व. भारतामध्ये दुहेरी नागरिकत्वाची तरतूद नाही, म्हणजे केंद्र आणि राज्याचं वेगळं नागरिकत्व नसतं. तर भारतामध्ये अखंड आपल्या भारत देशाचं एकमेव नागरिकत्व भेटतं. अमेरिका, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया अशा देशांमध्ये संघराज्य देशामध्ये राष्ट्रीय नागरिकत्व तसेच राज्य नागरिकत्व असं दुहेरी नागरिकत्व तिथल्या नागरिकांना दिलेलं आहे. आता त्यानंतर पुढचं महत्त्वाचं संघराज्य वैशिष्ट्य एकात्मिक जे काही व्यवस्था आहे त्याचं वैशिष्ट्य पहा, एकात्मिक न्यायव्यवस्था. भारतीय राज्यघटनेने सर्वोच्च न्यायालय व त्या अंतर्गत उच्च न्यायालय अशी एकात्मिक न्यायव्यवस्था स्वीकारलेली आहे. म्हणजेच न्यायालयीन पद्धती, केंद्रीय कायदे, राज्य कायदे अशा कायद्यांची अंमलबजावणी करते. याउलट अमेरिकेमध्ये दुहेरी न्यायव्यवस्था आहे. मग तिथं काय होतं की संघराज्य न्यायालये संघराज्य कायद्यांची अंमलबजावणी करतात, तर राज्य न्यायालये जी आहे तर ती राज्य कायद्यांची अंमलबजावणी करत असतात. त्यानंतर आता पुढचं वैशिष्ट्य पहा, अखिल भारतीय सेवा. अमेरिकेमध्ये संघराज्याच्या सरकार आणि राज्य सरकार यांच्या स्वतंत्र वेगळ्या लोकसेवा आहेत. भारतामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे केंद्रीय सेवा, राज्यसेवा या वेगवेगळ्या आहेत. परंतु त्या व्यतिरिक्त भारतामध्ये ठीक आहे भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजेच IAS, IPS आणि IFS, भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय वनसेवा या अखिल भारतीय सेवा असून त्या केंद्र राज्यांसाठी समान आहेत. बरोबर आहे. म्हणजेच केंद्र या सेवेतील सदस्यांची भरती करते, त्यांना प्रशिक्षण देते आणि त्यांच्यावर अंतिमता नियंत्रण केंद्र सरकारचंच असतं. त्यामुळे अशा सेवांमध्ये घटनेतील संघराज्याच्या तत्त्वाचं जे आहे तर ते तत्त्वाचं उल्लंघन होत असतं. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं एकात्मिक सरकारचं जे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे एकात्मिक लेखापरीक्षण यंत्रणा. भारताचा जो महालेखापरीक्षक असतो तो केवळ केंद्र सरकारच्या लेखांचेच परीक्षण करतो असं नव्हे, तर तो राज्यांच्या लेखांचेही परीक्षण करत असतो. अशा या महालेखापालाची नियुक्ती करताना राष्ट्रपती राज्यांशी विचारविनिमय करीत नाहीत. त्याला पदच्युत करतानाही राष्ट्रपतींना राज्यांशी विचारविनिमय करावा लागत नाही. म्हणजे जी ऑथॉरिटी राज्यांचं लेखापरीक्षण करणार आहे त्या ऑथॉरिटीला नियुक्त करण्यासंदर्भात आणि त्या ऑथॉरिटीला काढण्यासंदर्भात कोणतेही अधिकार राज्याला दिलेले नाही. आणि एक प्रकारे काय होतं मग राज्यांची आर्थिक स्वायत्तता आहे तर तिथं त्याला मर्यादा येतात. याउलट अमेरिकेमध्ये मात्र महालेखापरीक्षकाला राज्यांच्या लेख्यांबाबत कोणतीही भूमिका नसते. ठीक आहे. आता एकात्मिक सरकारचं पुढचं महत्त्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे राज्यसूचीवर संसदेचा अधिकार. पाहता आपल्याला माहिती आहे की आपल्या परिशिष्ट 7 केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची असं विभाजन केलेलं आहे. आणि त्या केंद्र सूचीतील विषयावर केंद्राचा अधिकार, राज्य सूचीतील विषयावर राज्याचा अधिकार असतो. परंतु राज्यांकडे सोपवलेल्या मर्यादित अधिकार क्षेत्राबाबत सुद्धा राज्यांकडे निव्वळ अधिकार नाही आहेत. म्हणजेच राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने केंद्राने कायदा करावा असा ठराव जर राज्यसभेने मंजूर केला तर संसद राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदा करू शकते. म्हणजेच राज्यघटनेत दुरुस्ती न करता संसदेचा कायदा करण्याचा अधिकार विस्तृत करता येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणतीही आणीबाणीची परिस्थिती देशामध्ये नसताना शांततेच्या कालावधीमध्ये सुद्धा अशा पद्धतीचा कायदा करता येतो. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य एकात्मिक सरकारचं राज्यपालाची नियुक्ती. पहा, राज्यप्रमुख असलेल्या राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे केली जाते. म्हणजेच राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत तो पदावर राहू शकतो. तो केंद्राचा प्रतिनिधी म्हणून पण काम करतो आणि केंद्र त्याच्यावर काय करत असतं, त्याच्यामार्फत राज्यावर नियंत्रण ठेवत असतं. याउलट अमेरिकेमध्ये मात्र आपल्याला माहिती आहे राज्यघटनेनुसार राज्याचा प्रमुख सुद्धा निवडला जातो. या संदर्भात भारताने काय केलेले आपण कॅनडा या देशाची पद्धत जी आहे तर ती स्वीकारली जाते. त्याच्यामध्ये काय की राज्यपालाची नियुक्ती केंद्र सरकारकडून केली जाईल किंवा राष्ट्रपतींकडून केली जाईल. ही पद्धत आपण कॅनडाकडून स्वीकारलेली आहे. त्यानंतर आता एकात्मिक शासनाबाबतचं पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे एकात्मिक निवडणूक प्रक्रिया. निवडणूक आयोग केंद्रीय विधिमंडळाच्या तसेच राज्य विधिमंडळाच्याही निवडणुका घेतं. तथापि निवडणूक आयोगाची स्थापना मात्र राष्ट्रपतींमार्फतच केली जाते. त्याबाबत राज्यांना काहीही अधिकार नसतो. त्यांच्या सदस्यांना काढून टाकण्याबाबतही हीच स्थिती आहे. याउलट अमेरिकेमध्ये मात्र संघराज्य आणि राज्यस्तरावर निवडणूक घेण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा आहेत. तर हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपण या निमित्तानं पाहिलेलं आहे. आणि सर्वात शेवटचं जे महत्त्वाचं वैशिष्ट्य एकात्मिक राज्यव्यवस्थेबद्दल आहे ते म्हणजे राज्य विधेयांबाबत नकाराधिकार. पहा आता काय म्हटलेलं आहे,
राज्य विधिमंडळाने संमत केलेली काही प्रकारची जी विधेयक आहे तर ती विधेयक राज्यपाल राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. पहिल्यांदाच नव्हे तर दुसऱ्या वेळेसही राष्ट्रपती अशा विधेयकांना मान्यता राखून ठेवू शकतो. म्हणजेच राष्ट्रपतीला राज्यांच्या विधेयकाबाबत मात्र निरंकुश नकाराधिकार आहे. मात्र अमेरिकेत आणि ऑस्ट्रेलियामध्ये राज्यांना त्यांच्या अधिकारक्षेत्रात स्वायत्तता आहे आणि अध्यक्षांनी विधेयक राखून ठेवण्याची कोणतीही तरतूद या राज्यघटनांमध्ये दिलेली नाही आहे. तर आता आपण काही पाहिलेलं आहे, पूर्णपणे एकात्मिक राज्यव्यवस्थेच्या सर्व जे काही तरतुदी आहेत तर त्या तरतुदी पाहिलेल्या आहेत. आता आपण पुढचा त्याच्यातला टॉपिक पाहतोय की संघराज्य प्रणालीचे टीकात्मक मूल्यमापन. आता टीकात्मक मूल्यमापन पाहताना पहा की अमेरिका, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया यासारख्या पारंपरिक संघराज्य प्रणालीपेक्षा भारताची राज्यघटना पूर्णपणे वेगळी आहे, निराळी आहे. आणि त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की एकात्मिक आणि संघराज्य प्रणालीत नसलेल्या अनेक वैशिष्ट्यांचा समावेश करून आपण आपलं संघराज्य जे आहे तर त्याचं संतुलन एक प्रकारे केंद्राच्या बाजूने झुकवलेलं आपल्याला दिसतं. यावरून मग भारतीय राज्यघटना ही संघराज्य प्रणालीच आहे यालाच घटनातज्ञ काय करत असतात, आव्हान देत असतात. आणि त्याच्या संदर्भात म्हणजे भारताची जी संघराज्य व्यवस्था आहे त्याच्या संदर्भात वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं आपल्याला दिसून येतात. यामुळेच भारतीय राज्यघटना अर्धसंघराज्यात्मक आहे असं वर्णन के.सी. व्हियर यांनी केलेलं आहे. म्हणजेच त्याला क्वासी ज्युडिशियल असंही म्हटलं जातं. त्यानंतर ते काय म्हणतात की भारतीय संघराज्य म्हणजे के.सी. व्हियर काय म्हणतात, भारतीय संघराज्य दुय्यम एकात्मिक वैशिष्ट्ये असलेले संघराज्य असण्यापेक्षा दुय्यम संघराज्य वैशिष्ट्ये असलेले एकात्मिक राज्य आहे. त्यानंतर पाहता के संथानम यांनी भारतात केंद्रीकरण व्हायला 2 महत्त्वाची कारणं जबाबदार आहेत असं सांगितलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे आर्थिक बाबींमध्ये केंद्राचं प्राबल्य असणं आणि व राज्य केंद्रीय अनुदानांवर अवलंबून असणं हे एक पहिलं कारण. आणि दुसरं कारण काय सांगितलेलं आहे की राज्यातील विकास प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणाऱ्या प्रबळ नियोजन आयोगाचा उदय. ही 2 महत्त्वाची कारणं के संतानम यांनी सांगितलेली आहे. कशासाठी? केंद्र प्रबळ होण्यासाठी. प्रत्यक्षात भारत हा केंद्रातर्फे संघराज्य प्रणालीचे राज्य म्हणून काम करतो. राज्य औपचारिकदृष्ट्या व कायदेशीरदृष्ट्या संघराज्य पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करतात असंही त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु राज्यशास्त्रातले जे काही इतर तज्ज्ञ आहेत आता हे के.सी. व्हियर यांच्या मताशी मात्र सहमत नाही. मग त्यांनी वेगवेगळं त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. तर तिथं पॉल ॲपलबी जे आहे तर ते काय म्हणतात, ठीक आहे, बहुवंशी संघराज्य असं त्यांनी भारतीय संघराज्याला म्हटलेलं आहे. तर सर मॉरिस जोन्स यांनी वाटाघाटीचे संघराज्य असं भारतीय संघराज्याला म्हटलेलं आहे. सर आयव्हर जेनिंग काय म्हणतात, केंद्र प्रबल असलेलं संघराज्य असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर सर अलेक्झांड्रोविच काय म्हणतात, भारतीय राज्यघटना ही राष्ट्रीय एकात्मता आणि विकास साधण्यासाठी विशेष उपाययोजना असलेली मुख्यतः संघराज्य प्रणाली आहे. ठीक आहे असं. त्यानंतर भारतीय प्रणाली ही एकमेवाद्वितीय म्हणजेच सुई जनरिस अशा पद्धतीचं जे स्टेटमेंट आहे तर ते अलेक्झांड्रोविच यांनी केलेलं आहे. त्यानंतर ग्रॅन्युअल ऑस्टिन काय म्हणतात पहा, भारताच्या संघराज्य प्रणालीला सहकारी संघराज्य प्रणाली असं त्यांनी नाव दिलेलं आहे. आणि त्या संदर्भात ते असं म्हणतात की राज्यघटनेने जरी प्रबळ केंद्र सरकार बनवलेलं असलं तरी त्यांनी राज्यांना दुर्बळ केलेलं नाही आहे. त्यांना केवळ केंद्र सरकारच्या धोरणांची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था असे स्वरूप दिलेलं नाही आहे. भारतीय संघराज्य हे भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण गरजा पूर्ण करण्यासाठी नव्या पद्धतीचं संघराज्य आहे असं त्यांनी इथं म्हटलेलं आहे. आता पहा, दुहेरी राज्यव्यवस्था स्थापन करीत असल्याने घटनेचे स्वरूप हे संघराज्य राज्यघटना असं आपल्या झालेलं आहे. संघराज्य हे दृढ बंधनात नसलेले राज्यांचे मंडळ नाही, तसेच राज्य ही केंद्राकडून अधिकार मिळणाऱ्या त्यांच्या संस्था नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं काय म्हटलेले आहेत पहा की केंद्राची व राज्यांची दोहोची निर्मिती राज्यघटनेने केलेली आहे आणि या दोघांनाही राज्यघटनेतून आपापले अधिकार मिळतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. ते पुढं असंही म्हणतात की असं असलं तरी राज्यघटनेने ताठर संघराज्य बनवलेलं नाही आहे. काळानुसार परिस्थितीनुसार संघराज्यीय प्रणालीची व एकात्मिक प्रणालीची अशी दोन्ही वैशिष्ट्ये आपल्या राज्यघटनेत दिसून येतात. राज्यघटनेच्या अधिक केंद्रीकरणाच्या टीकेला उत्तर देताना काय म्हणतात डॉक्टर आंबेडकर पहा, यात खूप केंद्रीकरण झाली आहे व राज्य निव्वळ नगरपालिका बनली आहेत अशी गंभीर टीका केली जाते. तर ही टीका जी आहे तर ती अतिशय युक्तिपूर्ण तर आहेत, सोबत घटना नक्की काय साधू इच्छिते याच्यात चुकीच्या आकलनावर पण ही टीका आधारलेली आहे. केंद्र आणि राज्यातील संबंधांबाबत त्यांचे मूलतत्व लक्षात घेतले पाहिजे. केंद्र व राज्यात विधिमंडळ आणि कार्यकारी अधिकारी यांची विभागणी केंद्राने केलेल्या कोणत्या तरी कायद्यानं नव्हे तर प्रत्यक्ष राज्यघटनेने केली आहे. हे संघराज्याचं मूलतत्व आहे आणि हे कार्य आपल्या राज्यघटनेनं केलेलं आहे. विधिमंडळाच्या कार्यकारी विभागाच्या अधिकारासाठी राज्य कोणत्याही प्रकारे केंद्रावर अवलंबून नाहीत. या बाबतीत राज्य आणि केंद्र हे दोन्ही समान आहेत. त्याला केंद्रीकरण असलेली राज्यघटना म्हणणं त्यामुळं अवघड आहे.
आणि यामुळंच राज्य ही केंद्राच्या आधिपत्याखाली आहेत असं म्हणणंही चुकीचं आहे. केंद्र आपल्या स्वेच्छेनुसार काय करू शकतात, या विभागणीच्या सीमा बदलू शकतात, त्याचप्रमाणे न्यायव्यवस्थाही असे करू शकत नाही. जसं केंद्र त्यांच्या स्वेच्छेनुसार या विभागणीच्या सीमा बदलू शकत नाही, त्याप्रमाणे न्यायव्यवस्थाही असं करू शकत नाही असं सांगितलेलं आहे. आता या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे की एक केस आहे महत्त्वाची, एस आर बोमई 1994, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा, की राज्यघटनेतील संघराज्यीय स्वरूप जे आहे तर ते घटनेचं मूलभूत वैशिष्ट्य आहे असं न्यायालयानं बोमई केस, एस आर बोमई 1994 केसमध्ये सांगितलेलं आहे. राज्यघटनेत जरी राज्यांपेक्षा केंद्राला जास्त अधिकार असले तरी राज्य म्हणजे केवळ केंद्राचा दुय्यम जोडलेला भाग नव्हे, राज्यांना स्वतःचे घटनात्मक अस्तित्व आहे. राज्य म्हणजे केंद्राचे प्रतिनिधित्व किंवा पिल्ले नव्हेत, त्यांच्याकडे सोपविलेल्या क्षेत्रात राज्य सर्वोच्च आहेत. जरी आणीबाणीच्या काळात किंवा काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्यांचे अधिकार केंद्र आपल्याकडे घेत असले तरी त्यामुळे राज्यघटनेचे संघराज्य हे मूळ वैशिष्ट्य नष्ट होत नाही. हे केवळ अपवाद आहेत आणि अपवाद म्हणजे नियम नव्हे. भारतीय संघराज्यातील संघराज्य प्रणाली ही प्रशासकीय सोय नसून हे एक तत्व आहे आणि हे तत्व आपल्या स्वतःच्या प्रक्रियांवर आणि वास्तवाच्या आकलनावर आधारलेले आहे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे. मग आता अशा पद्धतीचं जे विधान आहे तर ते सर्वोच्च न्यायालयानं केलेलं आहे. आता भारतीय संघराज्य प्रणाली ही दोन महत्त्वाच्या विरोधी तत्वांच्या तडजोडीतून निर्माण झालेली आहे. कोणती ती तत्व आहेत आपण पाहूयात. एक, अधिकारांच्या सामान्य विभागणीनुसार राज्यांना त्यांच्या क्षेत्रात स्वायत्तता. ओके. 2, अपवादात्मक परिस्थितीमध्ये प्रबल संघराज्य आणि राष्ट्रीय अखंडता यांची आवश्यकता. तर हे दोन महत्त्वाचे जे आहेत तर हे विरोधी तत्व आहेत. पहा तुम्ही की आपला म्हणजे देश आपला एक पण ठेवायचा आहे आणि राज्यांना त्यांच्या क्षेत्रात आपल्याला स्वायत्तता पण द्यायची आहे. म्हणजे एक प्रकारे प्रबल संघराज्य आणि राष्ट्रीय अखंडता यांची पण आवश्यकता आहे आणि राज्यांना पण आपल्याला स्वायत्तता द्यायची आहे. तर या दोन गोष्टींचा समतोल साधून आपल्याला आपलं संघराज्य आहे तर संघराज्य यशस्वीपणे बनवायचं आहे. तर आता भारतातील राजकीय प्रणालीच्या कामकाजात खालील प्रवाहातून संघराज्य प्रणाली दिसून येतं. पहा आता की ॲक्च्युली ग्राउंडवर कोणत्या कोणत्या बाबी आहेत अशा की जिथं आपल्याला संघराज्य प्रणालीचा जो आहे तर तो प्रभाव आढळतो. तर तिथं म्हणजे पहा राज्यातील क्षेत्रीय वाद, उदाहरणार्थ बेळगाव कारवारविषयी महाराष्ट्र कर्नाटक यांच्यामध्ये वाद आहे. नद्यांच्या पाणी वाटपाविषयी कावेरी नदीच्या पाणी वाटपासंदर्भात कर्नाटक आणि तामिळनाडू यांच्यामध्ये वाद आहे. त्यानंतर भारतामध्ये सध्या क्षेत्रीय पक्षांचा उदय होतोय. उदाहरणार्थ आंध्र प्रदेश, तामिळनाडू यांसारख्या राज्यात या क्षेत्रीय पक्षांनी सत्ताही संपादन केलेले आहे. त्यानंतर पुढं क्षेत्रीय आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नवीन राज्यांची निर्मिती केली जाते. उदाहरणार्थ मिझोराम, झारखंड किंवा आत्ताच्या काळामधलं तेलंगणा या राज्यांनी काय आपल्याला माहिती आहे त्यांनी नवीन राज्यांची मागणी केली होती. त्यानंतर विकास गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक आर्थिक अनुदानांची किंवा विशेष राज्याचा दर्जा देण्याची केंद्राकडे वेगवेगळे राज्य मागणी करत आहेत. त्यानंतर राज्यांच्या स्वायत्ततेसाठी आग्रह करत आहेत, केंद्राच्या हस्तक्षेपाला विरोध करत आहेत आणि केंद्रातर्फे कलम 375 म्हणजेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या अनेक प्रक्रियात्मक मर्यादा, हे सगळी जी महत्त्वाच्या घडामोडी आहेत तर त्या घडामोडीमध्ये आपल्याला संघराज्य प्रणाली किंवा संघराज्यीय तत्व आहे त्याचा प्रभाव आपल्याला ठळकपणे जाणवतो. तर आता आपण इथं दोन्ही टॉपिक जे आहे तर ते टॉपिक संसदीय लोकशाही आणि संघराज्य प्रणाली हे दोन्ही महत्त्वाचे टॉपिक आहे ते आपण आता पूर्ण केलेले आहेत. तर आता इथं आपण हे दोन्ही महत्त्वाचे टॉपिक पूर्ण केल्यानंतर जवळपास 13 टॉपिक जे आहेत तर 13 टॉपिक आपण आपल्या राज्यघटना इंडियन पॉलिटी या विषयाचे पूर्ण केलेले आहेत. ठीक आहे. आपली आता ही जी काही लेक्चर सिरीज आहे तर ती कंटिन्यू चालू राहणार आहे. डेली आपल्या टेलिग्राम आणि यूट्यूब चॅनलवर या संदर्भातले लेक्चर्स आपण अपलोड होणार आहेत. तर तुम्ही हे जे लेक्चर्स आहेत तर ते लेक्चर्स तुम्ही कुठेही कधीही आणि कोणत्याही स्पीड मोडवर ऐकू शकता. ठीक आहे. तुम्हाला जर एखादा कन्सेप्ट तुमचा चांगला झालेला असेल तर तुम्ही तो टॉपिक तिथला स्किप करून ते लेक्चर पुढं आहे तर ते सुद्धा नेऊ शकता. तुम्ही तुमच्या मित्रांना सांगू शकता, इतरांशी शेअर करू शकता. तुमच्या काही महत्त्वाच्या बहुमोल सूचना असतील तर त्यासुद्धा तुम्ही आम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलवर, आमच्या टेलिग्राम चॅनलवरही आम्हाला सांगू शकता, आमच्याशी शेअर करू शकता. आता आपण थांबूयात. धन्यवाद.